कि वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पनङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां पतिं कि वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिणयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कि वन्दे सर्वजगद्विहारमतुलं वन्देऽन्धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिमशशिनिभं वन्दे हरेर्वल्लभं कि वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीण शंभो मजकोणतारी सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री राधे परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु आशुतोष भगवान शिव शंकर की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से अखंड हरिनाम सप्ताह के उपलक्ष्य में सप्त दिवसीय श्री शिव महापुराण कथा का भव्य आयोजन आदर्श गांव पोखरी तालुका जिला छत्रपति संभाजीनगर में महाराष्ट्र में वारकरी लोगों के द्वारा किया गया है। अशी ही शिव महापुराण कथा कथेचा दुसरा दिवस आहे। काल आपण शिव महापुराण कथेचं महात्म्य ऐकत होतो की देवराज नावाचा एक दुष्ट ब्राह्मण पापकर्मामध्ये लिप्त असताना वासनेमध्ये लिप्त असताना जीवनामध्ये चुकीनंच म्हणावं लागेल चुकीनं भगवान शंकराच्या मंदिरात गेला आणि चुकीनंच त्यानं शिव महापुराण कथा ऐकली। तर चुकीनं शिव महापुराण कथा ऐकली तर शिव लोकाच्या त्याला प्राप्ती झाली। आपण जर का इच्छेनं मनानं जाणून बुजून समजून उमजून जर का कथा ऐकली तर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पहा ना गुरुचरित्रामध्ये एक कथा आलेली आहे। एक वेश्या होती वेश्या पुढे शिव महापुराणात ती कथा येईल। तिने काय केलं होतं त्या वेश्येनं तिच्या दरबाराच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोंबड आणि माकड असे उलटे टांगले होते बरं का त्या वेश्येनं। गुरुचरित्रात आलेली कथा आहे। त्या वेश्येनं काय केलं गमतीनं कोंबड आणि माकड असं उलट टांगलं आणि कोंबडन माकड उलट टांगून त्यांच्या गळ्याला तिनं घुंगरू आणि रुद्राक्ष बांधलं। काय केलं घुंगरू आणि रुद्राक्ष बांधलं। कोणीही माणूस त्या वेश्येकडे आला का त्याच्या डोक्याला त्या कोंबड्याचं आणि माकडाचं डोकं लागायचं आणि ते ओरडायचे। ओरडले की ते रुद्राक्ष आणि घंटा हलायचा आणि घंटा आणि रुद्राक्ष हलायचा तर ही वेश्या सदाशिव सदाशिव म्हणायची। तेवढंच पुण्य तिला व्हायचं का हे कशा करता केलं तिने लक्षात आलं का? वैश्या म्हणजे पापच आहे। वैश्या म्हणजे काय आहे? पाप आहे।
देवाचं नाव घ्यायचं तिला कुठे स्मरण राहणार आहे? या संसारामध्ये सगळे जीव मायेनं भरलेले आहोत आपण. देवाचं नाव घ्यायचं माहितीये, पण आपल्याला एक माहितीये, हरिपाठ म्हणायचं तर कवा म्हणायचा, असा काही म्हणायला टाइम भेटणार नाही. मग आंघोळ करता करताच म्हणून घेऊ ना, उघड्यानं बाथरूम मध्ये जाता जाता हरिमुखे म्हणा, हरिमुख टावेल आणग, आणि हरिमुखे म्हणा हरिमुख आपली बनेन आणग. आपल्याला एवढं माहिती आहे फक्त. याच्या ठीक आहे, त्याचे टाइम आपल्याला, आपण इतके वेळ देवाला देऊ शकतो असं मला वाटत नाही. त्या वेश्येला माहिती होतं की मी माझं काम पापाचं आहे, माझ्या पापाच्या कामामधून काय मी उद्धार पावे न देवा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जीवाला जर का उद्धार करून घ्यायचा आहे तर कमीत कमी 108 वेळेस तरी त्यांना देवाचं नाव घेतलं पाहिजे. आमचे जेवढे वृंदावनचे महाराज, ही थैली असते आमच्याकडे, झोली माला बोलते इसको, हे 108 आणि हे 27, 4 वेळेस केलं तर 108, 108, हे 108. कशा करता 108? 27 नक्षत्र आहे, 27 नक्षत्र, एका नक्षत्राचे 4-4 चरण आहे, एका नक्षत्राचे 4-4 चरण आहे. कोणत्या नक्षत्रावर जप करतो हे फार मोठं विज्ञान आहे, मला सांगायला वेळ नाही, कथा बाजूला राहून जाईल, मी कधी तर दुसऱ्यांदा सांगेल. 108 म्हणे याच्यामध्ये काय तर वैज्ञानिक याचं एक कारण असं आहे की 27 नक्षत्राचे एक चरण आहे. आता वेश्याला हातामध्ये माळ घ्यायलाही टाइम नाही, म्हणून तिथे कोणी आलं आणि कोणाच्याही डोक्याला ते कोंबड आणि माकड लागलं, सदाशिव सदाशिव ती म्हणायची. आपल्याला देवाचं स्मरण राहावं त्याच्याकरता काय सांगितलंय? आपल्याला हातामध्ये माळा घ्यायला सांगितली आहे. पण आता विचार करा, जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट उदाहरणार्थ घातलं आपण, आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून जर काही पिशवी आपण घेऊन ऑफिस मध्ये गेलो तर ऑफिस मधले लोक हसतील का तुम्हाला? लोक म्हणतील बाबा मेंदू सडला तर नाही, सटिया तो नहीं गई हो, दिमाग में पानी तो नहीं भर गया, इतना ही बड़ा बाबा बनना है तो चल रिजाइन कर और हिमालय में भाग जा. ये हर किसी के बस की बात नहीं है. चलो ये बहुत बड़ा झमेला लग रहा है तो 50 रुपए में एक मशीन आ जाता है. किसी भी जनरल स्टोर पर चले जाओ, 50 रुपए में अंगूठी जैसा एक मशीन आता है, अंगूठी जैसा, उसको बोलते हैं काउंटर मशीन. जितने बार भी आप भगवान के नाम का जप करो ना तो उसको दबा देना. जितक्याही वेळेस तुम्ही देवाचं नाव घ्याल तितक्या वेळेस त्याला दाबायचं. मग किती वेळेस म्हटलात तुम्ही, दिवसात 5000 वेळेस म्हटला की 10,000 वेळेस म्हटला, ते बरोबर काउंटिंग करतं. हे कशा करता? हे लक्षात राहण्याकरता आपल्याला माल घ्यायला सांगितली. खरं सांगा, लक्षात राहतं का माणसाच्या? नाही राहत. माणूस गाडीवर निघल्यावर रस्त्यानं माणसाला मंदिर जर का दिसलं तर माणूस थांबून जागेवर नमस्कार करतो. म्हणजे याचाच अर्थ हा जो जीव आहे, जीवाच्या चित्तामध्ये दिवस रात्र विषय, वासना, स्वार्थ, पोट भरण्याचं लक्षण, प्रपंचाची चिंता, संसाराची चिंता, लग्न करण्याची चिंता, पोराचं लग्न करण्याची चिंता, पोराला बायको करून देण्याची चिंता, पोरीला चांगला नवरा कसा भेटल, हे सगळे संसारिक बंधन, दारेशना, पुत्रेशना, वित्तेशना, लोकेशना. मी इथून आज कथा चांगली व्हावी हे चिंतन मी सकाळपासून करतोय. डोळे येऊन गेले, परेशानी आहे, उष्णता आहे, सगळ्या गोष्टी आहे, अनुष्ठान सोडता येईना. चिंता चांगली असू शकते, वाईट असू शकते. एका सुभाषितकारानं चिंतेचं चांगलं वर्णन केलंय. चिता आणि चिंतेमध्ये फक्त एका टिंबाचाच फरक आहे, अनुस्वाराचा फरक आहे. काहीची असू शकते चिता आणि काहीची असू शकते चिंता. चिता मेलेल्या माणसाला चिता जाळते आणि जिवंत माणसाला चिंता जाळते. आता प्रत्येकाला चिंता असेल बुवा, काय कथा चांगली चालू, पण प्रत्येकाला चिंता आहे की मी घरी केव्हा जाईल, पाणी केव्हा पिल, जेवणे ज्याचे राहिले असतील जेवण केव्हा करेल, झोपल केव्हा. प्रत्येकाच्या मनात काही ना काही चिंता आहे. जिवंत माणसाला चिंता जाळते आणि मरण पावलेल्या माणसाला स्मशान भूमीमध्ये, त्याला संस्कृत मध्ये वेदी असं म्हणतात. वेदी म्हणजे लाकड, सरण, चिता रचायची त्याची शुद्ध लाकडानं, त्याच्यावर त्याला जाळायचं आहे. चिता चिंता समाख्यतो बिंदु मात्र विशेषतः सजीवम दहते चिंताम. सजीवम दहते चिंताम. सजीव माणसाला चिंता आहे, निर्जीवम दहते चिता. सजीव माणसाला चिंता जाळते. इमानदारीने सांगा बरं, असं कोणी आहे का इथं ज्याला काही चिंता नाही? ज्याला काहीच चिंता नाही समजावं आजच त्याला मोक्ष भेटला बाबा, पण असं होऊ शकत नाही. प्रत्येकाला काही ना काही चिंता आहे. भजन शिकण्याची चिंता आहे. प्रत्येकाला वाटत असेल मी चांगलं भजन करील, मी चांगला काकडा पाठ करील, मी चांगला हरिपाठ, मी नंबर 1 वारकरी होईल. अहो काही का होईना चिंता आहे ना माणसाला. मी पंढरपूरची वारी करीन, मी अमरनाथला जाईन, मी कथा ऐकन, मी एखाद्या ग्रंथाचं वाचन करीन, मी माझ्या नातवाला आळंदीला नेऊन सोडीन. काही ना काही चिंता प्रत्येक माणसाच्या मनात आहे. तसं
जोपर्यंत या दुर्वासना आणि दुर्चिंता आपल्या मनातल्या निघत नाही म्हटले तोपर्यंत जीवनाचं सार्थक होत नाही. देवराज नावाचा हा ब्राह्मण हा दुर्वासनेनं लिप्त असताना येन केन प्रकारेन, प्रकार कोणता का असेना म्हटले, भगवंताच्या नामामध्ये ती दिव्य शक्ती आहे की ती त्या जीवाला खरोखर यच्छावत गतीला प्राप्त करून देऊ शकते. तुम्ही पहा, उदाहरणार्थ एखादा माणूस घरात काम करतोय, घर साफ करतोय, घर साफ करता 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 एखादं ते लाईट नसतं का, लाईटचं एखादं वायर उघडा असू द्या बरं, लाईटचं एखादं वायर उघडा असलं आणि ते उघड्या वायराला जर का माणसाचा किंवा बाईचा हात लागला तर त्या करंट लागल्यानं माणूस मरतो. काय म्हटलं मी? करंट लागल्यानं माणूस मरतो. आता लाईटच्या उघड्या वायराला जर का हात लावला तर करंट आहे त्याच्यामध्ये, ते करंट माणसाला लागलं म्हणून माणूस मरतो. आता याच्या उलट हा दृष्टांत, याचा सिद्धांत पहा. माणूस काम करत असताना चुकीनं जर का त्या लाईटच्या उघड्या वायराला हात लागला तरी मरतो. आणि जर का मरायची इच्छा झाली, जीव कदरला जरी असला आणि मरायचं सगळ्यात सोपं साधन औषध खाणं अवघड, उडी मारणं अवघड, तर मरायच्या इच्छेनं जरी त्यानं त्या लाईटच्या उघड्या वायराला हात लावला तरी मरतो ना. बरोबर आहे का नाही मरत? मरायची इच्छा असली, जीव कदरला आणि लाईटच्या उघड्या वायराला हात लावला तरी मरतो. आणि चुकीनं काम करता करता हात लावला तरी मरतो. दोन्हीकडे मरण आहे का नाही? काय आहे? दोन्हीकडे मरण आहे. तसं जाणून बुजून समजून उमजून गुरुच्या हातानं गळ्यात माळ घालून हरिपाठ काकडा करणे, पंढरीची वारी करणे, कथा ऐकणे, याच्यामध्ये विशिष्ट उद्धार आहे. आणि त्या वेश्येसारखं टाइमपास प्लेअर होऊन ते माकड आणि कोंबड दरवाजाला अडकवून प्रत्येक माणसाच्या डोकाला जेव्हा माकड्याचं कोंबड्याचं डोकं लागायचं आणि मग ते घुंगरू हलायचं तेव्हा ती सदाशिव म्हणायची. त्याच्यामध्ये हे उद्धार आहे. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. विनाकारण म्हटले का एकनाथ महाराज? तुम्ही कथा ऐका, नका ऐकू. कथा ऐकलं बर का, कथा ऐकली तरी पण मरणारच आहे तुम्ही, आणि कथा नाही ऐकली तरी मरणारच आहे. मग तुम्ही म्हणता कशाला ऐकायची? बरोबर आहे का चूक आहे? सांगा ना. कथा ऐकली तरी मरणार, नाही ऐकली तरी मरणार, जेवण केलं तरी मरणार, नाही मेलं तरी मरणार. मग कशा करता ऐकायची? ही कथा ऐकायची त्याच्या करता आहे, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. 1619 अभंगाचा नंबर, गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांची गाथा. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. या जन्मामध्ये जर का आपण येऊन उद्धाराचं साधन नाही केलं, स्वतःच्या गतीचं साधन करून नाही जर का घेतलं, तर खंतीतेन करा होणे गाढव कुतरा तैसे होती तरुत्तण लोह काष्टाचे पाषाण. आपल्याला लोखंडाच्या जन्माला जावं लागेल पुढच्या जन्मात बर का. आपल्याला काष्ट म्हणजे लाकूड व्हावं लागेल, पाषाण म्हणजे दगड व्हावं लागेल, तरु म्हणजे झाड व्हावं लागेल, आणि तृण म्हणजे गवत व्हावं लागेल. बेंडूक कुत्रा पाल पिपिलिखा मशक किटाणू हे सगळं व्हावं लागेल आपल्याला. पाल झालो गरम पाणी टाकून लोक मारून टाकतील, उंदीर झालो चिप्स खाऊ घालतील आपल्याला. असं The choice is your, the ways in your hand. आणि म्हणून येन केन प्रकारेण भागवता श्लोक आला. श्लोक कोणताही प्रकार कोणताही असू द्या, दिवस रात्र भगवंताचं भजन करा. तुका म्हणे जेने राहे समाधान, आयसे ते भजन पार पावी, करावे पूजा मनेची उत्तम. लौकिकाचे काम काय आहे अतिशय अंती लाभ किंवा घात. 46 अभंगाचा नंबर, गाथ्यामध्ये 46. मनानच पूजा केली पाहिजे. तुम्हाला जेवढा बोध झाला म्हटले तेवढा. दुसऱ्याचं पाहून जर का आपण करू लागलो म्हटले तर त्याच्यामध्ये साध्यता तर काही होणार नाही म्हटले, पण अनर्थ आणि दोष निश्चित उत्पन्न होतील. आजकाल समाजामध्ये काय झालंय माहिती का माऊल्यांनो? एखाद्यानं पाहिलं की एखादी माऊली बा मंदिरात चालली की तिचं पाहून सगळेजण मंदिरात जायला लागतात आणि आपलं मूळ सोडून देतात. मूळ म्हणजे आपलं काय आहे त्याला कधीच विसरायचं नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा भगवान शंकर जगातले पहिले वारकरी, भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले भजन करणारे, भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले पूर्ण पुरुष, भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले गायक, भगवान शंकर जगात सगळ्यात पहिले व्याकरणाला जन्म देणारे, भगवान शंकर तालाची निर्मिती करणारे, आणि भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले प्रेमी. प्रेम विवाह भगवान शंकरानं केलाय. सगळं सुरुवात जेवढे मोठाले जे फर्स्ट टाइम इन दी वर्ल्ड ते सगळे रेकॉर्ड भगवान शंकराच्या नावावर काय आहेत?
काय म्हणतात त्याला, भगवान शंकर के नाम पर दर्ज है वो पूरे रेकॉर्ड, त्यांच्या नावावर आहेत ते सगळे रेकॉर्ड जगात सगळ्यात पहिलं. कारण सती सोबत भगवान शंकरानं पहिला प्रेम विवाह केला. डमरू वाजवला 7 वेळेस भगवान शंकरानं, व्याकरणाचा जन्म झाला. 7 वेळेस डमरू वाजवले, 7 स्वराची निर्मिती झाली, त्याच्यातून तालाची निर्मिती झाली. हे सगळं भगवान शंकर आहे. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. सगळ्यात पहिला भजन करणाराही भगवान शंकर आहे, वारी करणारा भगवान शंकर आहे. हरिहरा नाही भेद नका करू बाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. भेद कासी नाड एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. अभंग नंबर 99. 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. दोघं एकमेकाचं भजन करतात. भगवान शंकराच्या शिव महापुराणामध्ये एवढी शक्ती आहे म्हटले, दुष्ट जीव एकदा कथा ऐकली तर शिवलोकाला जातो. तुमच्या आमच्या सारख्या सज्जनांनी जर का खऱ्या अनन्य भावानं भगवंताची स्वीकृती किंवा शरणागती स्वीकारून जर कथा ऐकली म्हटले, कुठेही ऐका कोणाची ऐका, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुम्ही टीव्हीवर ऐका, घरी ऐका, मोबाईलवर ऐका, युट्यूबवर ऐका, पण कथा ऐकून काहीतरी सार जीवनामध्ये आलं पाहिजे. कथा ऐकून एवढी 7 दिवसाची कथा ऐकतो ना, तर काहीतरी जीवनात भाव उतरले पाहिजे आणि ते आपण करू लागलो पाहिजे, म्हणजे आचरणात आलं पाहिजे बरं का. नाही तर नुसतंच ऐकून आपण काहीच बदल नाही आपल्यामध्ये, तर मग म्हटले फायदाच काय झाला खर्च करून. बरोबर बोलतोय का मी? कथा कोणाचीही असो, सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार झालेत आजकाल. आमच्या सारख्याला फार तयारीत राहावं लागतं. तुमचंही बरोबर आहे म्हणा. आजकाल लोक भयान भयान ऐकायला लागले टीव्हीवर. सांगणाऱ्याची खूप तयारी असली पाहिजे, हे मला मान्य आहे. परंतु 7 दिवसाची कथा ऐकून आपल्या जीवनात काहीच बदल येत नसेल, काहीच बदल जर का येत नसेल, अजूनही आपण बऱ्याच गोष्टी चूक करतो. तुम्ही पहा, बऱ्याच गोष्टी चूक करतो. अरे देवाला गंध कोणत्या बोटाने लावायचं हे सुद्धा आपल्याला माहित राहत नाही. बुक्का कोणत्या बोटाने लावायचं हे आपल्याला माहित राहत नाही. गुलाल कोणत्या बोटाने लावायचं हे आपल्याला माहित राहत नाही. कोरडं गंध लावतो आपण. तुम्हाला माहिती आहे का, कोरडं गंध कधीच लावू नये, कारण कोरडं गंध फक्त मेलेल्या माणसाच्या अंगावर टाकत असतात, असं गरुड पुराणात लिहिलं. आपण जर का समोरच्या माणसाला कोरडं गंध लावलं तर समजावं लावणाराही मेला आणि ज्याला लावलं तोही मेला, जिवंतपणीच मेला. अंधा कानून. प्लीज गलत मत लेना मेरा अर्थ. मी कधी त्याच्याकरता सांगत असतो, ओलं करून गंध लावायचं. माणस्तो के तनये मान अयो माणू गोशु माणू अश्वे शुरीरीश वीराण मानो रुद्र भामेतो बधिर हविष्मित सदा मित्वा हवामहे इति हस्ते भस्मं ग्रहित्वं जलमिश्रितं कृत्वा. जलमिश्रितं कृत्वा वेदात मंत्र आलेले आहे. गंध कधी बी कोरडं लावायचं नाही, ओलं लावायचं. फक्त एक माऊली दुसऱ्या माऊलीला हळदी कुंकू कोरडं लावू शकते, गुलाल कोरडं लावू शकतात आणि बुक्का कोरडं लावू शकतात. बाकी गंध, चंदन आणि कुंकू कधीच कोरडं लावायचं नाही. मेलेल्या माणसाच्या अंगावर कोरडं टाकल्या जातं. खरं आहे का खोटं आहे? आपल्याला माहिती नाही आहे. अहो नियम फार कडक आहे. एक व्हिडिओ सगळ्यात अगोदर जो आमचा व्हायरल झाला होता की गंध न लावणारे हिंदू, नीट लक्ष देऊन ऐका. त्या व्हिडिओनं आम्हाला अख्ख्या भारतात व्हायरल केलं. 31 जानेवारी 2023 ला जे लोक हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन गंध लावत नाहीत म्हटले, नीट ऐका, जे लोक हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन गंध लावत नाही म्हटले, समजावं त्यांना सुतक आहे. कारण ज्या घरामध्ये कोणाचा मृत्यू होतो ना, त्या घरामध्ये फक्त 10 दिवस गंध लावायचं नसतं. गंध मोकळं झालेलं नसतं, गंधाला दोष लागलेला असतो. मारुतीला जोपर्यंत विडा जात नाही म्हटले तोपर्यंत गंध लावायचं नाही. म्हणजे ज्या घरात कोणीतरी वारलंय तेवर गंध लावायचं नाही. का तर घरात सुतक आहे. याच्या उलट जर का हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन आपण गंध लावत नसू तर सांगितलं सुतकच आहे. ठीक आहे. जेवायला बसताना खाली फरशीवर कधीच जेवायला बसायचं नाही. पाठ तरी टाकायचा, चटई तरी टाकायचं, अंगावरचा रुमाल तरी टाकायचा. फरशीवर जेवायला बसले तर समजावं सुतकात जेवायला बसले. घरात कोणी तरी मेल्यानंतर पहिल्या दिवसापासून तर 10व्या दिवसापर्यंतच खाली काही टाकायचं नसतं. सुतकामध्येच फक्त फरशीवर जेवण करायचं असतं. हे फार मोठे नियम आहे. दात घासताना तुम्ही म्हणाल काय शास्त्र आहे. दात घासताना आता तर ब्रश आले, पण जुन्या काळात ब्रश नसायचे, बोटानंच दात घासावं लागायचे. ब्राह्मण लोकांना एका बोटानं दात घासायचे, क्षत्रिय लोकांना या 2 बोटानं दात घासायचे, मारवाडी लोकांना या 3 बोटानं दात घासायचे आणि वैश्य लोकांना 4 बोटानं दात घासायचे. आता 4 बोटानं दात घासूही म्हणा आपण, पण पुढ्या खाऊ खाऊ जर का जबडेच उघडं ना तर काय 4 बोट तर मुखात गेले पाहिजे आपल्या. जेवण करताना बऱ्याच जणाला डायजेस्टिव्ह सिस्टम खराब आहे, पाचन यंत्र खराब आहे आपलं. मोठा उपाय, मी उपाय सांगणारा बाबा नाही, पण सांगितलं
गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये श्लोक आलेले आहेत बरं का. हे जे आहे ना, हे हा हात असा इथं बेंबीला फिरवायचा. प्राणापान समायुक्तम पचामण्यम चतुर्विधम, हा जो श्लोक आहे म्हटले, हा श्लोक 7 वेळेस म्हणायचा. नीट ऐका. डाइजेस्टिव सिस्टम खराब है, पेट खराब है, पाचन यंत्र खराब है, पची नहीं रहा है, खाने की बहुत इच्छा है, गुलाब जामुन, रसगुल्ला, इमरती, गुलाब जामुन, ये बहुत खाने की इच्छा है, खाना तो बहुत चाहते हैं लेकिन पची नहीं रहा है. म्हणजे पाचन यंत्र खराब आहे. त्या पाचन यंत्राला नीट करण्याकरता गीतेतला हा जो श्लोक आहे, प्राणापान समायुक्तम पचामण्यम चतुर्विधम, हा पूर्ण श्लोक जो आहे बेंबीला असा हात फिरवत फिरवत 7 वेळेस म्हणायचा. हे भगवान, तेरी कृपा से तेरे लिए गा रहा है तो तू ही हमारी पाचन यंत्र जो है वो ठीक कर दे. मी काही आयुर्वेदाच्या बद्दल तुम्हाला इथे सांगायला आलो नाही. खूप जणांची इच्छा आहे भक्ती करण्याची, पण भक्ती करण्याची इच्छा आहे पण गुडघे बसू देत नाही, झोप माणसाला सुधरत नाही. बऱ्याच जणांची इच्छा आहे, अहो वारीमध्ये तर सकाळी 4ला उठून चालावं लागतं, बिना आंघोळीचं चालावं लागतं, पुढं पळत पळत जावं लागतं, जिथं पाणी भेटेल तिथं आंघोळ करावं लागतं. लोकांना रस्त्यानं घाण केलेली असती, आपल्याला घाणीत जायचं नाही तर 2 वाजताच जावं लागतं डब्बा घेऊन. खरं आहे का खोटं आहे? मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय? स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मी गदारुळी आनंद आहे भजे कुंचे गरुड टके श्रंगारणिके करून तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठ 1915 अभंगाचा नंबर. मी अनुभव घेतलाय. आम्ही काशीला जायचो, लोक घाण करायचे, मी आणि आमचे 2 मावस भाऊ सकाळी एकलाच उठायचो आणि एकलाच जाऊन यायचो बाथरूमला, कारण नंतर ते म्हणे लोक घाण करतात. मग तुम्हाला घाणीत जायचं नाही तर लोकांना कशाला दोष देतात? तुम्ही लवकर उठा ना, तुमच्यामध्ये उठण्याचं सामर्थ्य पाहिजे ना. लोक घाण करतात याच्यात लोकांची चुकी नाही, जागेचा अभाव आहे, टाइम मॅनेजमेंट. तसं या जन्मामध्ये आल्यानंतर असं म्हणू नका की आम्ही उद्या करून आम्ही परवा करू, एकदा सोनीचं लगीन होऊ द्या आणि बाब्याचं लगीन होऊ द्या, मग आम्ही कथा ऐकू. नुसती कथा ऐकणार नाही तर महाराजाची कथा ठेवू बी. अरे नाही नाही, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा तो फिर करेगा कब. कबीर महाराज ने कहा कल कभी आने वाला नहीं है, क्या भरोसा इंसान रहे या न रहे. जो लोग कहते थे हम करेंगे करेंगे, जो लोग कहते थे हम करेंगे करेंगे, वो भूल गए शायद कि हम मरेंगे मरेंगे. करेंगे करेंगे कहने वाले कुछ नहीं कर सके, वो मर गए. श्रेष्ठ तर देवराज ब्राह्मण होता पापी, पण पापी का असे ना त्याला कथा ऐकायला भेटली. असाच आणखीन एक अधर्मी बिंदुल आणि चंजुल, त्यांचाही उद्धार त्या शिवमहापुराणामध्ये झालेला आहे. सूत सूत महाभाग सर्वज्ञोसी महामते तत्प्रसादात कृतार्थोहम कृतार्थोहम पुनः पुनः. बाष्कल नावाच्या नगरामध्ये एक बिंदुल नावाचा व्यक्ती होता आणि त्याच्या पत्नीचं नाव चंचुला होतं. पत्नी चंचुला ही अतिशय पतिव्रता होती. तुका म्हणे पतिव्रतान तिची देवावरी सत्ता. पण बऱ्याच वेळेस काय होतं, लग्न जमवताना आपण देवप्पाकडे जातो, लग्न जमवतो, त्याच्यात देवप्पाची काही चुकी नसती. आपण फक्त पाहतो गुण जमले का आणि नाडी वेगळी आहे का सगळं पाहतो. पण गुण जरी जमले तर जीवनामध्ये मन जुळले पाहिजे ना, आणि मन जुळण्या करण्याकरता इकडचा घराणा वारकरी पाहिजे, तिकडचाही घराणा वारकरी पाहिजे, नाही तर अवघड होऊन जातोय म्हटले मेळ सगळा, आहे की नाही. बऱ्याच वेळेस काय होतं म्हटले, तुम्ही पहा बरं मावल्या, गुण जरी जुळले, उदाहरणार्थ नवरा नवरीचे गुण जुळले, तर लग्नामध्ये संकल्प काय सोडतात, ज्या दिवशी लग्न लावल्या जातं पोराचं, तर पोराला विष्णूची पदवी आहे आणि मुलीला लक्ष्मीचं पदवी आहे. नवरी त्या दिवशी साधारण नाही, नवरी साक्षात लक्ष्मी आहे आणि नवरदेव म्हणजे साक्षात विष्णू आहे. एकच दिवस असा आहे तो लग्नाचा. त्याच दिवशी नवरदेव बूट घालून मारुतीच्या मंदिरात जाऊ शकतो. त्या दिवशी त्याला मारुतीच्या मंदिरातून बूट काढण्याची गरज नाही का, साक्षात विष्णू मारुतीला भेटायला चाललाय. एकच दिवस. नंतर जर का बूट घालून कधी मारुतीच्या मंदिरात गेला तर मारुती गदा घेऊन किती माग लागेल काही सांगता येत नाही. एकच दिवस असा आहे कि दूल्हा जिस दिन घोड़ी पर बैठता है और घोड़ी पर बैठ करके शेरवानी पहनने के लिए मारुति के मंदिर में जाता है, उसी दिन हनुमान जी उसको अपने मंदिर में जूता पहन करके आने की इजाजत देते हैं. कारण की साधारण नवरदेव नाही, साक्षात विष्णू लक्ष्मी नारायण स्वरूप वधूवर देवता. कुंडल्या मिळाल्या, त्यांचे गुण मिळाले, पण लग्नात तुम्ही पहा बऱ्याच जणांचे खटके उडायला लागतात. मी ती कथा सांगायला इथे आलो नाही, अशा कथा आपण गंज ऐकल्या असतील. एक था राजा एक थी रानी, दोनों मर गए खत्म कहानी. मुझे वो बोलने की कोई आवश्यकता नहीं है, लेकिन मैं उदाहरण क्या देना चाह रहा हूं, बात की और जरा गौर फरमाना, ध्यान देना.
ज्यांचे गुण जुळले म्हटले तर गुण जरी जुळले तर गुण जुळल्यावर काय झालं, बायकोला जर का चरण तीर्थ आवडत असलं, बायकोला जर का चरण तीर्थ आवडत असलं देवाच्या अभिषेकाचं, तर नवऱ्याला आवडलच असं काही कंपल्सर नाही. नवऱ्याला बियर आवडू शकते. गुण जरी उतरले, गुण जरी मिळाले म्हटले तर नवऱ्याला बियर आवडू शकते. बायकोला कथा आवडत असेल, नवऱ्याला पिक्चर आवडत असेल, अशी भावना आहे. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण असावं, आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण असावं. ह्या कथा त्याच्याच करताय. रात्री कथा याच्या करताय बाबा की दुपारी सगळ्याला टाइम भेटणार नाही, मुलांना कथेमध्ये आणलं पाहिजे. किती लोक असे सांगा ना की शनिवारी आणि रविवारी आपल्या पोराचं बोट धरून पोराला मंदिरात नेतात. मागे एक पिक्चर आला काश्मीर फाईल्स नावाचा, आणि खरी घटना आहे ती. 32,500 हिंदूच्या मुलींना पळवून नेलं हरामखोरांनी. खरी घटना आहे. आपण झोपेत राहिलो. संभाजीनगरलाही चालू आहे हे, आपल्याला माहित नाही, पेपरला घटना येत नाहीत. रेट ठरलेले, कोणती पोरगी पळून नेली तर किती लाख आहे हे आपण थोडं सावध राहिलं पाहिजे. हा कीर्तनातला विषय आहे, मी तेही बोलण्याकरता इथे आलो नाही, पण हे प्रबोधनाचं माध्यम आहे. लक्ष दिलं पाहिजे. पोरग काय करतंय, कुठे जातंय, काय चॅटिंग करतंय, कुठे फिरतंय, पोरगी काय करते. खरी घटना आहे. रडतात ते लोक. काही काही पोरी ज्या नेल्या होत्या तिकडे बाहेर देशात, ते आणखीन वापस नाही आल्या. आणि एक पोरगी ती पळून जातील, पुन्हा वापस येतील. मग बापाला म्हणते, तुमने हमको क्यों नहीं बताया पिताजी कि राम हमारे भगवान है, कृष्ण हमारे भगवान है, शिव हमारे भगवान है. राम अयोध्या में रहते हैं, शंकर काशी में रहते हैं, भगवान कृष्ण वृंदावन में रहते हैं. ये हमारे देवता है, 33 करोड़ देवता है. कृष्ण के हाथ में बंसुरी है, राम के हाथ में धनुष्य है और शिव के हाथ में त्रिशूल है. हे बापाचं कर्तव्य नसूनही पोराला पोरीला सांगायचं. हे आईचं कर्तव्य असूनही पोरापोरीला वेळेतच मंदिरामध्ये न्यायचं. आपल्या पायातली चप्पल पोराला यायला लागल्यावर पोरगा ऐकल का आपलं? कणफट्टीचं माप घेईल ना आपलं? मी मनानं सांगतोय असं नाही. 5 वर्षापर्यंत मुलावर खूप प्रेम करा असं सांगितलंय. 10 वर्षापर्यंत मुलाला एखादा फटका मारा नाही ऐकलं सांगितलंय. 11-16 मध्ये तुम्हीच पोराचे मित्र व्हा. मुलांना वळण द्या. शनिवारी रविवारी पोरांचे बोट धरा, पोरांना मंदिरात न्या. हनुमान चालीसा, हनुमानाष्टकम, हरिपाठ, पसायदान जे काही होत असेल घेऊन बसा पोरांना. गायन रियाज गॅस तुम्हाला जेवढं येतं तेवढं खूप झालं. जेवढं तुम्हाला येतं तेवढं सगळं ट्रान्सफर करून टाका पोरापोरींमध्ये. त्यांना संस्कार देऊन टाका. दुसरं काही नाही दिलं तरी चालेल. एक रिपोर्ट आला होता मंत्रालयाचा 2012 मध्ये. आपल्या भारताची लगभग जी काही 138 कोटी किंवा 140-42 जे काही आकडा असेल तेवढ्या लोकसंख्येपैकी 40% लोक बेरोजगारीनं उपवाशी झोपतात. बेरोजगारीनं. बेरोजगारी आहे म्हणजे शिकलेले खूप आहे पण बेरोजगारी आहे. बेरोजगारी म्हणून स्वतःचा प्लॉटही विकत घेऊ शकत नाही, स्वतःचं घरही विकत घेऊ शकत नाही. स्वतःचा प्लॉट घरही विकत घेऊ शकत नाही तर लग्नही जमणं त्यांचे बाळू महाराज. आणि लग्न जमवायला त्यांना पोरीवाले पाहिले यायला लागले, पण ते काय म्हणते, नाही नाही आम्ही घर घेणार आहे. तर पोरीवाले काय म्हणले, भाऊ घेणार आहे मग आता काऊन नाही घेतलं, म्हणजे अजून घेतलं नाही नंतर का घेणार आहे, म्हणजे लग्न जमणं म्हणजे बेरोजगारी वाढली. हे कशामुळे झालं म्हटलं, इफेक्ट ऑन लेस एज्युकेशन, म्हणजे कमी शिक्षणाचा अभाव परिणाम. आणि आई वडिलाला अजिबात दोष द्यायचा नाही. आई वडिलाला 3 पोरं आहे, नीट ऐका. एका आई वडिलाला समजा 3 पोरं आहे तर आई वडील 3ही पोराला सारखं सांभाळतात, सारखं जीव लावतात, सारखं शिक्षण देतात, सारखे कपडे देतात, सारखं जेवण देतात. काय म्हटलं मी? सारखं शिक्षण, सारखं जेवण आणि सारखं शिक्षण, सारखं जेवण आणि सारखं संगोपन. पण तरी त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, आई वडिलांना तर सारखंच दिलं आप्पासाहेब महाराज, पण तरी त्याच्यामध्ये एक डॉक्टर झाला, एक कंडक्टर झाला आणि एक ढोर डॉक्टर झाला. काय झालं? एक डॉक्टर झाला, एक कंडक्टर झाला आणि एक ढोर डॉक्टर झाला. आता त्याच्यात काय आई वडिलाची चुकी आहे का? हो दुधावाले भाऊ, त्याच्यात काय आई वडिलाची चुकी आहे? आणि आई वडिलाच्या नावानं काय आई वडिलाच्या नावानं बोलून काही फायदा नाही ना. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले अयसे किती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आई वडिलाची चुकी नाही, आपल्या मागच्या जन्मातले कर्म याही जन्मामध्ये प्रत्येक जन्मात आपल्या सोबत येत असतात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे लिहिलेलं आहे ते होऊन राहणार आहे, 100% होणार आहे. पण हा दुर्लभ असा मनुष्याचा देह मिळालाय म्हटले आपल्याला,
हा फक्त आणि फक्त उद्धार करून घेण्याकरता मिळालाय. कारण बाकीच्या ज्या योनी आहेत या भोग योनी आहेत, आणि ही जी योनी आहे ज्ञान योनी आहे. या मनुष्य योनीमध्येच मनुष्याला परिपूर्ण ज्ञान आहे की मला हात आहे, मला पाय आहे, पायानं मी मंदिरात चालत गेलं पाहिजे, हातानं मी भगवंताची आरती किंवा भजनावर टाळी वाजवली पाहिजे, आंखों से मैंने भगवान की मूर्ति को देखना चाहिए, कानों से भगवान की कथा सुननी चाहिए, मुख से भगवान का भजन बोलना चाहिए, पैरों से भगवान के तीर्थों में मंदिर में जाना चाहिए. हे आपल्याला ज्ञान आहे, हे जनावराला ज्ञान नाही. इथे एखादं कुत्रा आलं की आपण त्याला हाड 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 करतो. बऱ्याच कीर्तनामध्ये साप निघले ते लोक, बऱ्याच कीर्तनात निघले होते साप मोठमोठाल्या, लोक विंचू विंचू निघले उठतो नाही आपण जागाव त्याला ठेचून टाकतात लोक. विंचवाची पण इच्छा असते, पण विंचवाला लोक याच्या करता ठेचतात की देवही त्याला म्हणतो भाऊ जेव्हा तू माणूस होता, माणूस असताना तो कथा नाही ऐकली आणि आता इंचू होऊन कथा ऐकतोय, घे मग आता तो ह्या नांगीवर पायच देतो. माणूस असताना कथा नाही ऐकली, कुत्र होऊन कथा ऐकतोय. म्हणून या बाकीच्या ज्या योनी आपण सगळ्या फिरून आलो आहेत, या भोग योनी आहे, ही योनी मनुष्याची आहे. या योनीमध्ये पूर्ण एन केन प्रकारेनं सत्कर्म झालं पाहिजे. चंचुला नावाची पत्नी अतिशय धार्मिक आहे, पण पती मात्र दुष्ट आहे. पत्नीनं पतीला खूप सांगितलं, अहो आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, तुम्ही काय करतायत. तो बाष्कल नावाचा त्या चंचुलेचा पती जो आहे तो वैश्यागमन करतो, मदिरापान करतो, मांसाहार करतो. आणि मग बायको तर पतिव्रत आहे, पण बायकोला वाटलं करून करून भागलो, देवपूजेला लागलो, एवढं पतीला समजून सांगते पण पती ऐकत नाही. शेवटी ती पत्नी ही पतीला सांगून जेव्हा पतीनं ऐकलं नाही, तीही वाईट कर्माला लागली. ओढाळाच्या संगे सात्विक नाडली, तशा पद्धतीनं घाणीत जर का माणूस गेला तर घाणच होतोय, चांगला होऊ शकत नाही, हे निश्चित आहे. बाष्कल पाप कर्म करता 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 मरण पावला. चंचुलाही पाप कर्म करू लागली. चंचुलाच्या सर्वांगाला दाह निर्माण झाला, शरीरात ताप उत्पन्न झाला. आणि जेव्हा ही बिमार झाली तर घरचे म्हणले आता तू इथं थांबू नको. घरच्या पोरांना हिला हाकलून दिलं. ही फिरत 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 गोकर्ण महाबळेश्वर मध्य प्रदेशमध्ये महादेवाचं जे एक मोठं स्थान आहे तिथे आली. आणि तिथे आल्यानंतर मंदिरात जाऊन बसली. आणि तिथं भगवान शंकराची कथा चालली होती. तिथेही कथा ऐकू लागली. शिव महापुराणाची भगवान शंकराची दिव्य कथा तिथे चालली होती. बिंदुल की मृत्यु के बाद उसकी पत्नी चंचुला बुढ़ापे में जब शरीर में रोग हुआ तो गोकर्ण महाबलेश्वर में शिव के मंदिर में जा पहुंची. वहां पर शिव महापुराण की कथा चल रही थी. तिथे तिनं पहिल्यांदा शिव महापुराण कथा ऐकली. पण फायदा असा झाला की बरेच लोक तरुणपणामध्ये पाप करतात आणि म्हातारपणामध्ये त्यांना उपरती होते, म्हणून ते अध्यात्माचा रस्ता धरतात. परंतु चंचुला ही पतिव्रता होती आणि तरुणपणामध्ये केलेलं पुण्य तिच्या गाठीशी होतं. पतीचं वाईट वागणं पाहून थोडीशी वाईट वळणाला ती लागली होती, पण पुण्य तिचं तिच्या बरोबर होतं नाही असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादा माणूस मेला आणि मेल्यानंतर तो जर का तिथे वरती स्वर्गात गेला तर त्याला विचारलं जातं की अगोदर पुण्य भोगणार का पाप भोगणार. म्हणजे 90% पुण्य जरी केलं असलं आणि 10% पाप केलं असलं तर असं नाही होतं की 10% पाप माफ होतं, तसं नाही. पापाचे फटके खावेच लागतात. पण ते तुम्हाला विचारलं जातं आधी फटके खायचे पापाचे आणि मग पुण्य भोगायला जायचं का अगोदर पुण्य भोगायचं नंतर पापाचे फटके खाऊन खाली जायचं पुन्हा, असं विचारलं जातं. असा नियम आहे प्रारब्ध शास्त्राचा. चंचुलेनं पुण्य खूप केलं होतं पण पतीच वाईट वागतोय तर माझं चांगलं वागून काय फायदा आहे. आणि जीवनामध्ये पहिल्यांदा शिव महापुराण कथा ऐकू लागली त्या शिव कथा सांगणाऱ्या महाराजांच्या मुखातून. आणि मग ते कथाकार सांगत होते प्रत्यक्षामध्ये जर का पाप केलं तर त्याचं खूप मोठं प्रायश्चित्त आहे, पण स्वप्नामध्ये जरी माणसानं पाप केलं आणि मनानं जरी पाप केलं तर कठोर असा दंड दिला जातो. विषयाचे सुख येथे वाटे गोड, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड आहे यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर 440. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडेकर अभंग गातात. ते मेल्यानंतर माणसाला मारत तोडत झोडत रस्त्यानं घेऊन जातात म्हटले. अशा पद्धतीनं सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजा. म्हणून माणसानं चुकीनं सुद्धा ते जे मन आहे म्हटले मन, ते मन चुकीनं सुद्धा माणसानं मायाजाळात. सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. एक पहा तुम्ही, तुम्हाला आवडेल. अरे नको
नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवणी या काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचा सबधरी आणि सोयरी 10व्या 13व्या कीर्तनाला घ्यायला चालतो अभंग हा वर्ष श्राद्धाच्या सुंदर बर नको नको म्हणा गुंतू माया जाळी आणि ते मन आपलं मरेपर्यंत माया जाळात गुंतत एक म्हातारं म्हटले त्याला चालता येईना बर का आणि काही बोलता येईना चारी पोरानं ठेवलं त्याला काही चौकाठ्यात बाबा तुम्ही इथं बसा आता हरी हरी करा म्हणले बोलता येईना बाबाला बर का बोलता सुद्धा येईना झालं असं नेमकं मग असं झालं एक दिवस त्या म्हाताऱ्यानं काय पाहिलं गाईच्या गोठ्यात काय माहित बुवा त्याला बोलता येत नव्हतं त्या म्हाताऱ्यानं चारी पोराला आवाज दिला आणि चारी पोराला म्हणले वाके 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 पोराला वाटलं जीवनभर बाबानं कंदुरीचे कार्यक्रम केले आणि आता बाबाचा शेवटचा टाइम आहे म्हणून बाबाला वामन केशव करायची इच्छा दिसती काय करू काय वा म्हणजे वामन आणि के म्हणजे केशव वा म्हणजे वामन आणि के म्हणजे केशव जीवनभर बाबानं कधी वामन केशव केला नाही आणि आता बाबाला वामन केशव करायची इच्छा दिसतीये म्हणून पोरानं काय केलं अशा 1-2 माळी आणल्या आणि बाबाच्या हातात दिल्या बाबानं त्या माळी घेऊन अशा फेकून दिल्या आणि म्हणले नुसते वाके 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 काहीच करणार नंतर त्या बाबाचा विलास करून घेतला पोरानं आणि 2-4 दिवसांना त्या बाबाला थोडं जरा बोलता यायला लागलं बरं अचानकपणे वाचा चालल्या गेली ती आणि मग पोरं म्हणले बाबा तुम्ही आम्हाला 2-4 दिवसापूर्वी वाके वाके काहीतरी म्हणत होते आम्हाला वाटलं तुम्हाला वामन केशवचा जप करायचा आहे अरे म्हणले काय येडे तुम्ही कशाचा वामन केशव अरे आपल्या गाईच्या गोठ्यामध्ये ते गाय नाही का त्या गाईनं वास्त्राला जन्म दिला त्या नव्या गाईचं वास्त्रू आपल्या झाडू संग जी केरसुनी आहे ना केर काढायची केरसुनी खात होती म्हणले वाके वासरू केरसुनी खातय पाहते यालाच तुकाराम महाराज म्हणले नको नको मना अरे गुंतू माया जाळी याला चंचुलेनं कथा ऐकली मनानं जरी पाप केलं म्हटले मनानं जरी पाप केलं तरी माणसाला खूप मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुस आलं ध्यानानं काय होतं माहितीये का ध्यानानं शारीरिक पाप नष्ट होतात ध्यानानं शारीरिक पाप नष्ट होतात जपानं तुम्ही जो आपण इथे जप करतोय आता ओम नमः शिवाय म्हणा म्हटलं तुम्हाला पाठीमागे त्या जपानं काही पाप नष्ट होतात आणि कठोर साधनेनं शारीरिक पाप नष्ट होतात पण मनानं जरी माणसानं पाप केलं तर यमाचे दूत त्याला सोडत नाही हे जेव्हा चंचुलेनं ऐकलं चंचुलेच्या डोळ्यातून भळाभळा पाणी येऊ लागलं आणि तिनं कथा सांगणाऱ्या महाराजांच्या चरणावरती आपला माथा ठेवला महाराज कथा ऐकून माझ्या मनाचे भाव शुद्ध झाले आहेत मी संकल्पोक्त पूर्ण कथा ऐकू इच्छिते सांगितलं तू कथा ऐक पण कथा ऐकताना कुठल्याच प्रकारचं पाप माणसानं मनात येऊ देऊ नये ते कसं आहे म्हटले तीर्थयात्रेला जाऊन पुण्य नाही झालं तरी चालतं पण तीर्थामध्ये जाऊन जर का पाप केलं तर जितक्या लोकांनी पाप केलं तितक्याच पाप लोक घरी घेऊन येतात हे निश्चित आहे आपणच सांगायचं साबण लावू नका नदीमध्ये आणि लघवी करू नका नदीमध्ये आणि खाली बसल्या बसल्या डुबकी मारता मारता कोण सोडून देतय काय कळतंय तुम्हाला माहिती की इकडे कुंभमेळा झाला होता नाशिकला प्रत्येक 12 वर्षानं 4 ठिकाणी असतो आणि 4 वर्षात तो 2-2 वर्षाच्या गॅपनं प्रत्येक ठिकाणी येतो हरिद्वार 1 तीर्थराज प्रयाग 2 उज्जैन 3 आणि नाशिक 4 नाशिकला जेव्हा कुंभमेळा झाला होता तर नाशिकला त्र्यंबकेश्वरला नाशिकला असतो भगवान राम 14 वर्षाच्या वनवासाच्या अंतर्गत जिथे नाशिकला पंचवटीला आले होते ना गोरा राम आणि काला राम जिथे रामानं आंघोळ केली होती नाशिकला ते रामकुंड झालं तर नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये साधू संतांना शाही स्नान करता यावं म्हणून ते जे रामकुंड होतं ते कुंभमेळ्याच्या आधी असं पूर्ण स्वच्छ करून घेतलं त्याच्यातली घाणगीण बाजूला केली लोक जे काही त्याच्यात लगवी गिगवी ते सगळं बाजूला केलं कुंभमेळ्याच्या आधी म्हणजे काय केलं
कुंभमेळा चालू व्हायच्या आधी ते कुंड साफ केलं आणि कुंभमेळा व्हायच्या आधी कुंड साफ केलं आणि कुंड साफ केल्यानंतर जेव्हा कुंभमेळा चालू झाला तर जवळपास 1.5-2 महिने जो कुंभमेळा चालला तर 1.5-2 महिने कुंभमेळा झाल्यानंतर पुन्हा त्या कुंडाला चेक केलं मशीन लावून तर 30% त्याच्यामध्ये मूत्र निघलं, त्या कुंडात 30% लघवी निघली. आणि कोणी केलं हे आता? म्हणजे बसल्या बसल्या कोण सोडतंय हे काहीच कळत नाही. हे मनानं जरी पाप केलं म्हटले, लक्षात आलं का? हे पाप होता कामा नाही. कभी भी गलती से नदी में थूकना नहीं चाहिए और ये लघु शंका तो बहुत बड़ा पाप होता है. तुम्ही काय लोक नदीला जाऊन यानी पुण्य तर नाही झालं पण पाप झालं. म्हणजे याच्या आधी यांनी जे केलं जितक्या लोकांनी केलं असेल तितक्या सगळ्यांचा पाप तो घेऊन आला असा त्याचा अर्थ होतो. हे निश्चित आहे. तुम्ही हसावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. चुकीनं सुद्धा नदीमध्ये मी पंढरपूरला पाहिलं, भरपूर लोक वारीमध्ये आप्पासाहेब महाराज खेटरा सगट चंद्रभागेत आंघोळीला जातात. खेटरा सगट ते खेटर घेऊन आपण बाथरूमला गेलेलो सगळे ते खेटर घेऊन आपण नदीमध्ये तसंच काही काही लोक खाली बसल्या बसल्या लघुशंका सोडून देतात, पुड्या थुकतात, तिथं थुकतात, साबण लावतात. अरे साबण शॅम्पू तरी एक वेळेस ठीक आहे, पण हे सगळं घाण जे लोक करतात सगळ्या याच्या आधी तुमच्या आधी ज्यांनी तिथं पाप केलेले आहेत ना त्या सगळ्यांचं पाप घेऊन माणूस घरी येतो. म्हणून तीर्थामध्ये जर का कधी गेलात तर शुद्ध होण्याकरता जायचंय. एकही पाप चुकीनं आपल्याकडनं तिथे घडता कामं नाही याची काळजी घेतली पाहिजे. मनानं जरी पाप केलं तर मारिती तोडीची धोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुस आलं. हे ऐकल्यानंतर चंचुलेच्या मनामध्ये भगवान शंकराच्या भक्तीनं प्रवेश केला. 7 दिवस तिनं कथा ऐकली आणि 7 दिवस कथा ऐकल्यानंतर ती मरण नाही पावली. कथा ऐकल्यानंतर त्या कथा श्रवणास तिला असा लाभ झाला की माता पार्वतीनं तिला घेण्याकरता विमान पाठवलं. काय केलं? भगवंतानं इच्छा करावी की हा भक्त आम्हाला पाहिजे, भगवंतानं इच्छा केली पाहिजे की असा भक्त आम्हाला पाहिजे. तिला नेण्याकरता माता पार्वतीनं विमान पाठवलं. विमानामध्ये बसून ती शिवलोकाला गेली. पण चंचुला जिवंतपणीच शिवलोकाला गेली. काय कारण आहे? तिनं अगोदर भक्ती केली होती, फक्त नवरा वाईट वागतोय म्हणून थोडीशी ती भरकटली होती. पुण्य तिच्या गाठीला होतं. पूर्व पुण्य फळले बहुता दिवसां भाग्य उद्याचा ठसा. 3204 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. जेवढं पुण्य केलंय त्याचं फळ भेटणार. ते पुण्य तुमच्याकडून कोणीच हिसकून घेऊ शकत नाही आणि जेवढं पाप केलं त्याचे फटके खावेच लागणार. ते पापही तुमच्याकडून कोणी हिसकून घेऊ शकत नाही. निश्चित आहे. कमी असू दे का जास्ती दोन्ही भोगावच लागणार तुम्हाला. चंचुला पार्वतीची दासी झाली. पार्वतीच्या मुख्य दासीमध्ये सेवा करण्याचा लाभ तिला भेटू लागला. आणि मग जेव्हा माता पार्वतीची सेवा करू लागली चंचुला कैलास लोकामध्ये जाऊन तर थोडी जवळ आली माता पार्वतीच्या. आणि मग माता पार्वतीनं तिला विचारलं तुझा पती वगैरे. तर तिनं जेव्हा माता पार्वतीनं या चंचुलेला तिच्या पतीबद्दल विचारलं तर डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. पार्वतीनं विचारलं का रडतेस? सांगितलं माते तुला काय सांगू, मी खूप मोठी पतिव्रता होते पण जीवनभर माझा पती खूप पापाचरण त्यांनी केलं, खूप दुष्ट असा वागला. वैश्यागमन मदिरापान, दुनिया में जितने भी पाप थे सब कर डाले, उसने एक भी पुण्य नहीं किया. मैं जानना चाहती हूँ माँ वो कहाँ है इस वक्त. पार्वतीनं डोळे झाकून सांगितलं तुझा पती बिंदुल त्याच्या पाप कर्मामुळे या वेळेला सध्या पिशाच झालाय, म्हणजे भूत झालाय, पिशाच प्रेत. आणि पिशाच होऊन तो विंध्य पर्वतावर फिरतोय. त्याच्या उद्धाराची गती त्याला कथा ऐकावीच लागेल. कथा ऐकल्याशिवाय माणसाचा उद्धार नाही. माणूस बिमार झाला कोरोनामध्ये, ते RT-PCR म्हणा किंवा रेमडेसिवीरचे इंजेक्शन घ्यावं लागायचे. फुसक्या बॉडीचे जे लोक होते त्यांना ते सहन नाही झाले. डोळ्याला बुरश्या वगैरे आल्या होत्या. ज्यांच्या बॉड्या ज्यांनी दही दूध खाल्लंय तुमच्यासारखं जुन्या काळात ते टिकले बा. जे पालीचे पैलवान होते फुसके, व्यसन करू करू जे लोक, व्यसनानं शरीर लवकर खराब होतं. नीट ऐका, कोणतंही व्यसन करत असाल 30 वर्ष पहिले माणसाची आरती उडते. नीट ऐका मी काय सांगतोय. 30 वर्ष पहिले, बिफोर 30 इयर्स, 30 वर्ष अगोदर, 30 साल पहले आदमी भगवान को प्यारा हो जाता है. कोई भी व्यसन करो आप, कोई भी, ये साइंटिफिकली प्रूव्ड है. 30 वर्ष आदि चाहे तंबाकू खाओ, चाहे गुटखा खाओ, चाहे छर्रा खाओ, चाहे बार खाओ, चाहे सिगरेट बीड़ी झुरका मारो, चाहे शराब पियो, 30 साल पहले जल्दी उसकी अर्थी उड़ जाती है. इसमें कोई दो राय नहीं, कोई संदेह नहीं. मरो भाई, 30 साल पहले हमको क्या करना है, हमारा क्या जा रहा है.
इथं कोणीच व्यसन करत नाही आपलं गाव सोडून, बरं का, दुसऱ्या गावाचं सांगतो. आधीच शत गणिले ते अर्धरात्र खायमध्ये, बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी. 100 वर्षामध्ये माणूस 70ही नीट जगतो का नाही कळत नाही. आणि त्या व्यसनामध्ये काय असतं माहिती का, तंबाखू मध्ये जे टार आणि निकोटीन असतं, टार आणि निकोटीन हृदयामध्ये जमा होतं मळासारखं, हृदयाला खराब करतं, फेफड़ों को सड़ा डालता है, इंटेस्टाइन ब्लॉक कर डालता है, और अपने जो रक्त की धमनियां होती है ना, रक्त की धमनियों में वो थोड़ा थोड़ा धीमे धीमे जहर मिलाता है. थोड़े आए चित्त साय, रक्त म्हणतं येऊ दे विष पुरत. मला हा विषय नव्हता काढायचा पण आला म्हणून सांगितलं बरं का. म्हणजे कोणी पर्सनल घेऊ नका बुवा, काहीला मजा वाटत असेल ते करण्यात तर करा, हरकत नाही. मला एक विषय निघाला, दारू गांजा मत पी यारो, अकल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च के मुंह में मक्खी आती है. मला फार वाटलं ना व्यसन करायला, तर मी काय करतो माहिती का, मस्त 3 रस पितो उसाचे, बर्फ डाल के, बहुत बड़ा सुकून मिल जाता है. अब एकादशी थी, आपको पता है, अभी एकादशी हुई ना 3 तारखेपासून, तर मला वाटतं 6 तारखेला का एकादशी होती अयोध्येला. काहीच भेटत नाही तिकडे, एकादशी करतात लोक पण भगर उसळ तिकडे माहित नाही. 3 रस पिले अयोध्येला. रसामध्ये खूप मोठी शक्ती आहे. भागवतामध्ये भगवान विष्णूचे एक अवतार सांगितले, ऋषभदेव. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर आहेत ते, तिथून जैन धर्माची स्थापना झाली. बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे हिंदू धर्मातून वेगळे झालेले 2 धर्म आहे. नुसतं उसाच्या रसावरती ऋषभदेवानं आपल्या जीवनाची यात्रा उत्कंठित केली होती, एवढी शक्ती आहे. पण जे खायचं जे प्यायचं लोक पित नाही. दही राहिलं नाही आजकाल आपल्या घरात, दूध राहिलं नाही आजकाल आपल्या घरात. आपण नको ते लेमन ट्री घे आणि ब्लॅक टी घे, कशाला, अरे प्यायचं तर कशाला, पुन्हा जन्म भेटणार आहे ना. मलाई मार के चाय क्यों नहीं पीते दूध का, क्यों काली चाय पीते हो. एक जण मला म्हटलं दूधही वाचन, म्हणलं दूध वाचलं तर दुधाच्या धंद्यावाल्याचं कसं काय व्हायचं, कशाला दूध वाचवता. काला चाय पियो, कोई बात नहीं, सेहत के लिए अच्छा है, लेकिन भाई मलाई मार के चाय पियो, बाद में जन्म मिलेगा या नहीं मिलेगा. चींटी बन गए, कौवा बन गए तो कौन देगा चाय. मलाई मार के चाय पियो, खारीक खा, खोबरं खा, बदाम खा, काजू खा, डाळिंब खा, सेब खा. एका डाळिंबामध्ये एवढी शक्ती आहे म्हणले, एका डाळिंबामध्ये एवढी शक्ती आहे जसं नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चारानंतर असे तर पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष, ज्ञानदेवा पाठण नारायण नाम पाविजे उत्तम निज स्थान. एक नाव घेतल्यानंतर हजारो पाप जळून जातात. तसं एक डाळिंब खाल्ल्यानं असं किती तरी त्याचं 1 मिलीमीटर मध्ये माप असतं. रक्त वाढायला लागतं, रक्ताचं शुद्धीकरण व्हायला लागतं. किती लोक डाळिंब खातात रोज, इथं डाळिंब खात नाही. काही तर सकाळीच थंडा चहा चालू होतो, उठल्या थंडा चहा, बरं का, म्हणजे चहा गरम प्यायचा असतो, तुम्ही लक्षात घ्या, थंडा चहा थंडा. किती लोक डाळिंब, किती लोक हे करतात. हे मी कशा करता सांगतोय, हे आता आपल्याला भेटलं, हे पुन्हा भेटणार नाही. नर शरीर अनमोल रे प्राणी, प्रभु कृपा से पाया है. झूठे जग प्रपंच में पड़कर क्यों प्रभु को बिसराया. अरे नर शरीर अनमोल रे प्राणी, प्रभु कृपा से पाया है. झूठे जग प्रपंच में पड़कर क्यों प्रभु को बिसराया है. अरे समय हाथ से निकल गया तो हो समय हाथ से निकल गया तो सिर धुन धुन पछताएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा. अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा,
निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। हरि बोल, जय हो। बड़ी सुंदर बात कर रहे हैं आगे, बात की ओर ध्यान देना। ये शरीर हर किसी को नहीं मिलता, और यदि मिल गया है तो ये शरीर को ऐसे उपयोग में लाना और ऐसा सदुपयोग कर लेना इस जीवन में, इस शरीर का यदि सदुपयोग करना है तो 3 चीजें जीवन से निकाल फेंक देनी चाहिए। 3 चीजें ऐसा कह रहा है इस भजन में। कौन सी 3 चीजें? अरे झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो। झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो। घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो। अरे घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो। क्यों? पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। कितनी सुंदर बात की है। अरे झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो। घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो। घरी आला पाहुणा कोणी तर त्याच्या पाया पडून घ्या। अरे घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ती सत्कार करो। क्यों? पाहुण्याच्या रूपातच देव आहे। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। कब? अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा। शुद्ध झाला भाव ज्याचा दुरी नाही देव त्याला। संत मुक्ताबाई म्हणते संत ज्ञानेश्वर महाराजाला ताटीच्या अभंगामध्ये, ज्याचा भाव चित्त समाधान तरी विष वाटे सोने। 38 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये। ज्याचं चित्त समाधान आहे ना, चित्ताला समाधान आहे, त्याला विषयी सोन्यासारखं होऊन जातं। माता पार्वतीला
विनंती केली माते, जसा जरी होता माझा पती होता माते, मी एकटी मुक्त झाले काय उपयोग आहे, माझा पतीही मुक्त झाला पाहिजे माते, तेरे पति को कथा सुनना पडेगी, कौन सुनाएगा, भक्तराज तुंबुर सुनाएगा। नारदापेक्षाही श्रेष्ठ गायक आहे तुंबुर, शब्दाकडे नीट लक्ष द्या, जगात सगळ्यात पहिले गायनाचा आरंभ देवर्षी नारदानं केलाय। हे जे गायन आपण करतोय ना, रामकृष्ण हरी, हरिपाठ, काकडा म्हणायला भेटतंय आपल्याला, चाली कळतायत, आपण शिकूनही घेतो थोडं बहुत, चला मेलेडी नाही तर नाही, मेलेडी म्हणजे एकदम जबरदस्त बरं का, मेलेडी, हा मेलेडी नाही, मेलेडी जरी तर साधारण का होईना म्हणून घेतो ना आपण देवाला। तुकाराम महाराज सुद्धा म्हटले, तुकाराम नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर, घालू तुझ भार पांडुरंगा, तुकाराम महाराज म्हणले ना, तुकाराम महाराजाचा अभंग आहे हा 3 चरणाचा। नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर, घालू भार तुझ घालू तुझ भार पांडुरंगा, नेने गाणे राग काळ वेळ मात, कोणता राग कोणत्या टाइमाला म्हणला पाहिजे त्याचा काळ वेळ सुद्धा मला माहिती नाही देवा। नाही जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर, नाही देव नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल, रामकृष्ण देवापासी मागे आवडीची भक्ती, विश्वासेची प्रीती भाळ भावबळ, तुका मने मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस। अभंग नंबर 2 आणि पान नंबर 1 तुकाराम महाराजांची गाथा, आणि तो अभंग नंबर 53 हा 2। नाही जरी येत तर देवालाच मागायचं, रडायचं देवासमोर, यायची इच्छा आहे पण येत नाही ना, आणि शिकवणाऱ्यालाच येत नाही म्हणले आजकाल, असा एक फॉल्ट आहे बरं का, वाईट नका वाटवतो, ज्याच्याकडे शिकायला जातो म्हणले त्यालाच येत नाही शिकवता, तर मग आपण देवासमोर उभा राहायचं आणि ऐकत राहायचं, येतं बरोबर। आम्ही पहा बरं, तुम्ही आम्हाला पहिले पाहिलं होतं तर कसं होतं ना, आता पहा बरं, तयारी से सब कुछ आ जाता है, बस तयारी थोडे आहे चित्त साह्य झाली आहे, बस लगा करके। मला राजू महाराज म्हणले तुम्ही लई लावून धरलं वाटतं, म्हणलं मग लावून धरलं तेव्हाच माणूस टिकतं ना, असं टिकत असतं काय मार्केटमध्ये माणसानं सोडून दिलं तर। सौभाग्य आहे, राजू महाराज माझे चांगले मित्र आहे, माईक सिस्टम त्यांची चांगली आहे, आणि त्यांचा माझा योग आला जिथे ते, हा बस करत राहिलं पाहिजे, करत राहिल्यावर ऑटोमॅटिक येतं, शंका नाही। भक्तराज तुंबुरानं हातामध्ये वीणा घेतली, तेवढं सौभाग्य आहे। पूर्ण कथा गायनामध्ये ऐकवली भक्तराज तुंबुरानं, त्या बिंदुल पिशाचाला हृदयाचे कान करून त्यांनी कथा ऐकली, जशी भागवतामध्ये धुंदुकारीनं कथा ऐकली होती गोकर्णाची, तशी या चंचुलाचा पती बिंदुल पापी आहे, पाप कर्म करत असताना मेला, म्हणून त्याच्या उद्धाराकरता त्याला शिवमहापुराण करणं ऐकणं गरजेचं आहे। आणि भक्तराज तुंबुराकडून जेव्हा त्यांनी कथा ऐकली तो तत्क्षण मुक्त झाला, दिव्य देहाची त्याला प्राप्ती झाली, आणि भक्तराज तुंबुर त्याला दिव्य देहाचा करून माता पार्वतीकडे घेऊन आला, माता पार्वतीला त्यानं नमस्कार केला, आणि बिंदुलाची चंचुलाची पुन्हा भेट झाली, आणि ते दोघं कायम माता पार्वतीच्या सेवेत राहू लागले, असं हे महात्म्य आहे। पुढे महात्म्यामध्ये सांगितलं की शिवमहापुराणाची कथा ही 4 ठिकाणी करावी, 4 ठिकाणी, मंदिराच्या मैदानात करावी 1, घराच्या समोर शेतामध्ये करावी 2, किंवा घराच्या मैदानात करावी 3, आणि तीर्थयात्रेमध्ये करावी 4। चांगला मुहूर्त पाहिला पाहिजे शिवमहापुराणाकरता, ज्ञानी आचार्य ब्राह्मण कथा सांगण्याकरता बोलायला पाहिजे। शिवमहापुराण कथा ऐकताना विशिष्ट नियम सांगितले, पांढरे कपडे घालून शिवमहापुराण कथा ऐकावी, जांभळे कपडे घालून शिवमहापुराण कथा ऐकावी, भस्म लावून शिवमहापुराण कथा ऐकावी, आणि रुद्राक्षाची माळ घालून शिवमहापुराण कथा ऐकावी। ज्यांनी गुरुमंत्र घेतलेले आहेत, अनुग्रह गुरु दीक्षा, उजव्या कानामध्ये 3 वेळेस, डाव्या कानामध्ये 3 वेळेस गुरुमंत्र घेऊन जे लोक कथा ऐकतात त्यांना विशिष्ट फळ मिळणार आहे, विशिष्ट। आणि ज्यांनी गुरुमंत्र नाही घेतले त्यांनी घाबरायचं काही कारण नाही, पांढरे कपडे, रुद्राक्षाची माळ आणि भस्म उद्यापासून, ठीक आहे ना, कपडे नसले पांढरे जाऊ द्या, एक महादेवाचं लग्न लागेल त्या दिवशी पांढरे कपडे, आणि एक दिवस इथं बिल्वार्चन महादेवाच्या पिंडीला बेल व्हायचा कार्यक्रम त्या दिवशी पांढरे कपडे, बाकी कपडे कोणतेही असू द्या तुम्ही रंग, पण उद्यापासून रुद्राक्षाची माळ इथे कथेत येऊन मंडपामध्ये घाला आणि भस्म लावून या, विशिष्ट फळ आपण उद्या चर्चा त्याची करू। ज्यांनी गुरुमंत्र घेऊन कथा ऐकतात त्यांना विशिष्ट फळ मिळेल। गुरुमंत्र घेतलेले नसेल, इच्छा असेल तर शिवमहापुराणाच्या 7 दिवसाच्या आत गुरुमंत्र घेतले पाहिजे, आणि त्या कथाकार महाराजांकडूनच रुद्राक्षाची माळ परिधान करून घेतली पाहिजे। भागवत कथा असेल तर तुळशीची माळ घालून घेतली पाहिजे, बुक्का लावून घेतला पाहिजे, रेवडीचा प्रसाद घेतला पाहिजे। तुम्ही रेवडे आणून द्यायचे ना आम्ही तुम्हाला रेवडे द्यायचे असं सांगितलेलं आहे। या शिवमहापुराणाच्या 7 दिवसामध्ये
कथा सांगणारे आम्हीही आणि ऐकणारे तुम्हीही विशिष्ट नियमाचं पालन करायला सांगितलं. पहिला नियम म्हणजे विशिष्ट तंतोतंत जमिनीवरती बिछाना टाकून झोपावं, गादीचा त्याग करावा, तंतोतंत ब्रह्मचर्याचं पालन करावं, पत्रावळीवर जेवण करावं, पत्रावळीवर द्विदल धान्य शिळे पदार्थ खाऊ नये, जड अन्न खाऊ नये, लसण आणि कांद्याचा त्याग करावा, कोणाला शिवी देऊ नये, कोणाची निंदा करू नये, रजस्वलेचा शब्द ऐकू नये, बिटाळची श्री 4 जीवत जी बाजूला बसते, आणि शिळं अन्न अजिबात खाऊ नये, कोणाची निंदा करू नये, व्याभिचार कर्म करू नये, मदिरा पान करू नये, मांसाहार करू नये, तर शिव महापुराणाचं फळ मिळणार आहे तुम्हाला. नाही तर काय उपयोग आहे. एक जण म्हणलं मी भयान भजन करतो म्हणले महाराज, राग रागिनी गातो म्हणले आपण, राग रागिनी म्हणलं असं हो म्हणलं काय बो. आणि त्या भजनात आला शर्ट काढून बसलं तेव्हा त्याच्या गळ्यात पाहिलं मी लायसनच नाही, लायसनच नाही. आम्ही सगळे भयान झालो. कस काय. नाही नाही म्हणे काय आपण राग रागिनी बी पाहतो पण कसं आहे टाकल्याशिवाय आपलं गायनच निघत नाही म्हणले. मोठमोठाले गायक नाही का टाकून गायन करतात म्हणलं. अरे म्हणलं ते मोठमोठाले आहेत, उनकी बात अलग है, ते मोठमोठाल्यांची बात अलग आहे ना, ते प्रोफेशनल असतात. वारकरी संप्रदायामध्ये प्रोफेशनल चालत नाही. येथे पाहिजे जातीचे एर गबाळ्याचे कामनो आहे. काय करायचं प्रोफेशनलची गरज. इथे जातीचे पाहिजे. जातीचे म्हणजे तसं जातीचे नाही हा. वारकरी संप्रदायाची तंतोतंत आचारसंहिता ज्याला माहिती आहे त्या जातीचा उच्चार इथे तुकाराम महाराजांना केलेला आहे. शिव महापुराणाचं विशिष्ट फळ भेटण्याकरता सांगितलं समाप्तीच्या दिवशी 11 ब्राह्मणांना घरी बोलवा. भागवतात सांगितलं 12 ब्राह्मणांना घरी बोलवा समाप्तीच्या दिवशी. म्हणजे किती तारखेला समाप्ती आहे 16. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. मागच्या वर्षीची तारीख लक्षात आहे का. मागच्या वर्षीची कथा इथं रात्रीची केली आपण भागवत कथा, ती 16 एप्रिलला चालू झाली होती आणि 22 एप्रिलला संपली होती. आता सद्भाग्य असं की 16 एप्रिलला कथा संपत आहे आपली इथे शिव महापुराण. ती 16 एप्रिलला चालू झाली होती, ही 16 एप्रिलला संपत आहे, 10 ला चालू झाली आहे. सांगितलं शेवटच्या दिवशी ज्यांनी कोणी ही कथा ठेवली तुम्ही गावकऱ्यांनी ठेवली. 11 ब्राह्मणांना घरी बोलवा आणि 11 ब्राह्मणांना घरी बोलवून त्यांचं पात प्रक्षालन कुंकुम तिलक करा आणि प्रत्येक ब्राह्मणाला एक एक गाय आणि सोन्याची दक्षिणा द्या असं याच्यात सांगितलंय. भागवतात 12 सांगितलं. जाऊ द्या टेन्शन नका घेऊ, मला एकट्यालाच देऊन टाका, बाकीच्याला काय. गंमत केली. भागवतामध्ये 12 ब्राह्मण आणि शिव महापुराणामध्ये शिव गायत्री स्वरूप आहे. शेवटच्या दिवशी हवन करायला सांगितलंय. भागवताच्या 10व्या स्कंदाचं हवन करायला सांगितलेलं आहे. 10व्या स्कंदाचे 90 अध्याय भागवतामध्ये. शिव महापुराणाचा सगळ्यात मोठी संहिता आहे रुद्र संहिता. त्याचे 5 खंड आहे. रुद्र संहितेचा एक एक श्लोक म्हणायचा आणि हवन पेटवून त्याच्यामध्ये यज्ञाचे तुपाची आहुती तीळ टाकायचं. 1,00,000 मंत्र म्हणून 1,00,000 वेळेस तीळ हवनात टाकले पाहिजे. शंकराचं हृदय गदगद होतं. भगवान शंकराला तिळाचं हवन अतिशय आवडतं किंवा त्यांच्या आवडीचं सांगितलंय. नाही झालं तर गायत्री मंत्रानं हवन सांगितलंय. शेवटी सांगितलं 5 ब्राह्मणांना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला बसवा. खाली नाही झालं तर उद्यापासून येताना सगळ्याला विनंती, सकाळी स्नान झालं की देवासमोर बसा. माऊल्या असतील माता माऊल्या तुम्ही नमः शिवायचा जप करायचा आणि माणसानं ओम नमः शिवायचा जप करायचा. ओम नमः शिवाय हाच मूल मंत्र आहे शिव महापुराणाचा, दुसरा मंत्र नाही. ओम नमः शिवाय हा मंत्र आहे. जेव्हा कथा येईल ओम नमः शिवायची तेव्हा मी त्याच्यावर चर्चा करेल तुम्हाला. का तुम्ही नमः शिवाय म्हणायचं आणि का आपण ओम नमः शिवाय याचं वैज्ञानिक कारणही सांगेल आणि याचं आध्यात्मिक कारणही सांगेल. नमः शिवाय उद्यापासून 1 माळ आणि आपण ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हणू शकता तुम्ही पण 8 वेळेस ओम नमः शिवाय नमः शिवाय नंतर नमः शिवाय असं त्याला करायचं. कमीत कमी प्रत्येक भक्तानं 10 माळी करायला सांगितलंय ओम नमः शिवायच्या. याला ओम हा एकाक्षर ब्रह्म आहे, नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र आहे. नमः शिवाय याला पंचाक्षर मंत्र म्हटलंय. त्याच्या अगोदर ओम लावलं तो षडाक्षर होतो. पुरुषांना षडाक्षराचा जप करायचा, महिलांना पंचाक्षराचा जप करायचा. 10 माळी जप करायचा. नाही 10 माळी झाल्या तर कमीत कमी 1 माळ तरी जप याचा करायचा आहे. अशा पद्धतीने सांगितलंय. इथे शिव महापुराणाच्या महात्म्याला पूर्णविराम आहे. थोडी बरेच नियम सांगितले. जे नियम आपल्या कामाचे होते तेवढे मी तुम्हाला सांगितले. जे नियम कामाचे नाही म्हणजे जे आपण आचरणात आणू शकत नाही त्याची व्याख्या इथे नाही केली. आता हे तर नियम आहेच बाबा, लसण खायचा नाही, कांदा खायचा नाही, मांसाहार करायचा नाही, शिळं अन्न खायचं नाही. तुम्ही म्हणाल शिळं अन्न तर काय करावं, ताज्या भातापेक्षा शिळा भात चांगला लागतो है की नाही फोडणी देऊन. आणि असं कसं. गरुड पुराणामध्ये शिळ्या अन्नाला पर्युषित असा शब्द आलाय. संस्कृत मध्ये
हिंदी में उसको बासी खाना कहते हैं, मराठी मध्ये शिळ अन्न म्हणतात आणि संस्कृत मध्ये त्याला शब्द है पर्युषित। पर्युषित खाने से बड़ा दोष होता है और जो लोग बासी खाना खाते हैं वो कई लाखों वर्षों तक प्रेत बनते हैं। शिळ अन्न खाल्ल्यामुळे माणूस प्रेत बनतो म्हटले, म्हणजे मेल्यावर प्रेत बनतो ते वेगळं, मेल्यावर माणूस प्रेत बनतो आणि एका वर्षाच्या आत पुन्हा पित्र बनतो ती गोष्ट वेगळी। पण काही काही प्रेत असे असतात की जे प्रेत योनीतून ज्यांची सुटका होत नाही तशा पद्धतीचे ते प्रेत बनतात। म्हणून कमीत कमी बुवा नसेल जमत तुम्हाला तर 7 दिवस तरी शिळ अन्न खाऊ नका, नंतरच जाऊ द्या। कायम खायला नाही सांगितलं, कायम कमीत कमी या 7 दिवसामध्ये शिळे अन्न खायचे नाही, लसण कांदा मसुरा इत्यादी जड पदार्थ खायचे नाही, द्विदल धान्य खायचे नाही। आणि इथे महात्म्याला पूर्ण विराम दिला। विद्येश्वर संहिता ज्ञान का खजाना है, यदि चाहे हम चाहें तो ये विद्येश्वर संहिता पे पूरी कथा कर सकते हैं 7 दिन की, इतना ज्ञान का खजाना है। इसी विद्येश्वर संहिता में भगवान शंकर दुनिया में सबसे पहले शिवलिंग बन के आए, भारत में आए, अरुणाचल प्रदेश में आए, दत्त जयंती के दिन आए, आद्रा नक्षत्र के दिन आए, पाताल से निकलकर आए, स्वर्ग में चले गए। प्रत्येक 12 ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगाला ज्योतिर्लिंग का म्हणतात हे माहिती आहे तुम्हाला? कारण प्रत्येक लिंगाची उत्पत्ति ज्योतितून झालेली आहे। आग की ज्योति, आग की ज्योति से निकला है महादेव का लिंग, इसलिए ज्योतिर्लिंग, ज्योतिर्लिंग ज्योति से निकला है, हर शिव का लिंग, इसलिए उसको ज्योतिर्लिंग कहते हैं। इसी विद्येश्वर संहिता में है शिव के, शिवलिंग के प्राकट्य की कथा। याच विद्येश्वर संहितेमध्ये आहे भगवान शंकराला भस्म का आवडतं म्हणजे भस्माची महिमा। याच विद्येश्वर संहितेमध्ये आहे बेलपत्र की महिमा, भगवान शंकराला बेलाचं पान का आवडतं। और इसी विद्येश्वर संहिता में लिखा है रुद्राक्ष की महिमा, भगवान शंकराला रुद्राक्ष का आवडतो। आणि याच या विद्येश्वर संहितेमध्ये शंकराच्या नैवेद्याची महिमा लिहिल्या गेली आहे। नैवेद्य 3 चीजें भोलेनाथ को पसंद है, कौन सी जानते हो? 3 नैवेद्य शंकराला खूप आवडतात माऊल्यांनो। तुम्हाला माहिती आहे का? आता हाऊसफुल आहे का नाही तुमच्या गावातलं मंदिर महादेवाचं? करी काम आहे, हाऊसफुल असेल ना? आणि सगळे हाऊसफुल आहे सध्या मंदिर महादेवाचे, महादेवाचे मंदिर हाऊसफुल आहे आणि बाकीच्या देवाचे मंदिर रिकामे आहे। हा हो, महादेवाला जेवण करायला टाइम नाही। 3 गोष्टी महादेवाला आवडतात माहिती आहे का? 3 गोष्टी जेवायच्या। काय काय? चुरम्याचा लाडू एक, दुसरी गोष्ट खीर, दुधाची खीर, गाईच्या दुधामध्ये चांगले तांदूळ शिजवून टाकणे, गाईच्या तापवलेल्या दुधात चांगले तांदूळ शिजवून टाकणे, साखर आणि गावरान गाईचं तूप, ही खीर। आणि तीसरी चीज महादेव को हलवा, सूजी का हलवा, वो तो सत्यनारायण जी खाते हैं। गेहूं के आटे का हलवा, गव्हाच्या पिठाचा शिरा महादेवाला आवडतो। चुरम्याचा लाडू 1, दुधाची आणि तांदळाची खीर 2 आणि गव्हाच्या पिठाचा शिरा 3, हे 3 नैवेद्य विशिष्ट महादेवाला सांगितले। क्यों? 56 भोग नहीं खाते क्या? नहीं खाते हैं, वो तो ठाकुर जी कृष्ण खाते हैं ना। हे 3 नैवेद्य महादेवाला विशिष्ट आवडतात। उद्यापासून मी तुम्हाला टाइम सांगेल, यथार्थ शिव महापुराणामध्ये आलेला आहे। महादेवाला आंघोळ घालण्याचे एक विशिष्ट टाइम आहे। दिवसभर महादेवाला आंघोळ घालायला चालत नाही आणि कोणत्याही कपडेवर महादेवाला आंघोळ घालायला जायचं नाही। आपला महाराष्ट्र सोडून मी बाहेर राज्यातलं सांगतोय, नको नको त्या कपड्यावर लोक आंघोळ घालायला चाललेत महादेवाला, आणि नको नको त्या टाइमाला चाललेत बरं का पुन्हा। हा, मला तुम्ही एका गोष्टीचं उत्तर द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं सांगा महादेवाला पाणी कधी घालायचे? जेव्हा पाऊस पडत नव्हता, आणि पाऊस केवळ वाट पाहिजे लोक 7 जूनला मान्सून पूर्व पावसाचं आगमन। पाऊस जर का नाही पडला तर जूनच्या शेवटच्या महिन्यात महादेवाला पाण्यात ठेवायचे। आता दिवस रात्र लोक महादेवाला पाणी घालतायत। आ बाबा, त्याला टावेलनं तुम्ही अंग सुद्धा पुसू देईना। त्याला वाटलं की एका बाईनं माझ्यावर पाणी घातलं, मी टावेलनं अंग पुसतलं की दुसरी बाई त्याच्या अंगावर पाणी टाकते, त्याला टावेलनं अंग सुद्धा पुसू देईना। तर केव्हा बायकोकडे जाईन आणि केव्हा जेवण करील आणि केव्हा तुम्ही घंट्या बाजू राहिले तर केव्हा तुमच्यासाठी पळत पळत येईल। ये मैं कोई
निंदा या टीका आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी अदर स्पिरिच्युअल पर्सन. शिव महापुराण काय सांगतंय? प्रहरात्मक पूजा सांगितली आहे. महादेवाला सकाळी 6 ते 9 आंघोळ चालती. असं कोणत्या टायमाला देव आंघोळ घालीन आपल्या इथं? काय नाथ महाराजाच्या इथं आपण काय नाथ महाराज आहे आणि कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भाव निळावंदी त्याचे पाय भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमादया अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता तेथे दुष्ट गुण न मिळणे चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट आहे चित्त सदा सर्व काळ तुटली हळ त्रिगुणाची तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या 3193 अभंगाचा नंबर 3193. 5 चरण तुकाराम महाराजांची गाथा. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ज्ञान आणि उपासना एकत्रित झालेला आहे. म्हणून भगवान पांडुरंग तुकाराम महाराजांचे जे आहेत ना नौकर बनले, गुमास्ता बनले. तुकाराम महाराजांच्या मिरच्याचे पैसे त्यांनी तुकाराम महाराजांचा नौकर होऊन गावातून वसूल करून आणून पाटलाच्या रूपामध्ये तुकाराम महाराजाला नेऊन दिले. तसं काही आहे का आपलं? तुम्हाला घाबरवतोय असं नाही बरं. फक्त तुम्ही माझ्या आई बहिणी आहेत, मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही चुकी करू नये. महाराष्ट्र एवढं ज्ञान कुठंच नाही. डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज म्हणाले, डॉक्टर नामदेव शास्त्री भगवान गडाचे ज्ञानेश्वर महाराजाच्या एका ओवीची बरोबरी कोणाला करता येईना, तुकाराम महाराजाच्या एका अभंगाची बरोबरी करता येईना. आणि महाराष्ट्राचं किती दुर्दैव म्हणावं, किती दुर्दैव म्हणावं. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजासारखा वाङ्मय इथं असताना बाहेरच्या राज्यातले अज्ञानी संत इकडं निर्यात करावं लागायले. महाराष्ट्रात निर्यात. एवढे ज्ञानी असताना इथं आमच्यासारखे ज्ञानोबा तुकोबरा सारखे बरं मोरारी बापू सारखे ज्ञानी आले तर नमन आहे. मोरारी बापू देहुला आले तर सुंदर ते ध्यान या अभंगावर 9 दिवस बोलले. उनसे ज्ञानी कोण हो सकता है? परंतु ज्या लोकांना एक श्लोक सांगता येईना शिव महापुराणाचा, एक कथा सांगता येईना, मी टीका नाही करत, ही वास्तविकता आहे. डॉक्टर नामदेव शास्त्री सुद्धा बोलले या विषयावर आणि राम भाऊराव सुद्धा बोलले. अरे तुकाराम महाराजाचा एक अभंग अवघड आहे, एक ओवी अवघड आहे. बाहेरच्या राज्यातल्या महाराजाला एक ग्रंथ तुम्ही द्या, ते नुसतं पाहते ज्ञानेश्वरी आहे का आणि लगेच पाहते अवघड आहे, बाजूला ठेवून देते. उघड सुद्धा नाही, इतकं अवघड आहे. एक विसरू नका मूळ. काय होतं माहिती का? गुरुचरित्रामध्ये असं लिहिलंय, गुरुचरित्रात लिहिलं माऊल्यांनो, आपण जर का आपल्या मूळ देवाला सोडलं, नीट ऐका, आपण जर का आपल्या मूळ देवाला सोडलं तर बाकीचे देवता सुद्धा काम करीत नाहीत. म्हणजे एकदमच काय होतं, शास्त्रामध्ये सांगितलंय जे माणसं वारंवार देव बदलतात, डॉक्टर नामदेव शास्त्रीचं वाक्य आहे बरं का, अजूनही कीर्तनात ऐका, जे लोक वारंवार देव बदलतात, जे लोक वारंवार देव बदलतात त्यांना वेश्या असं म्हटलेलं आहे. नामदेव शास्त्रीचं वाक्य आहे, कीर्तन उघडून पाहून घ्या युट्यूबवर, डॉक्टर नामदेव शास्त्री. जे लोक वारंवार देव बदलतात, ह्यो देव नाही आवडला, विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ आती. आणि आजकाल सीझनच आलेले आहे देव बदलायचं. अरे देव सगळे आपले आहे, निंदा नाही, पण आपलं मेन काय हे तर पाहिलं पाहिजे ना. आता बऱ्याच लोकांना हरिपाटन काकडाही बंद करून टाकला. असं कुठं असतं का भाऊ? तुम्हाला भक्ती करायला विरोध नाही, तुम्ही सगळं करा, पण तेजोनी या जन भक्ती करा. आधी आपलं मूळ काय आहे, मूळ काय आहे, आपलं मूळ कधीच सोडायचं नाही. मान्य आहे भगवान शंकर हे करुणेचे देवता आहे, करुणेचे सागर आहे, पण कोणत्याही टायमाला पाणी टाकलं आणि कोणतेही वस्त्र घालून पाणी जर का टाकलं तर मला तरी असं वाटतंय भक्ती होईल का नाही, फळ होईल का नाही, पण दोष मात्र निश्चित उत्पन्न होतील. काशीखंड नावाचा ग्रंथ उघडून पाहून घ्या. काशीखंड स्कंद पुराणाच्या अंतर्गत आलेला आहे. त्या काशीखंडामध्ये लिहिलंय की विशिष्ट रूपानं जुन्या काळामध्ये पंढरपूरच्या वारीवरून नवरदेव आपलं नवरा बायको घरी आले ना तर माणूसच महादेवाच्या अभिषेकाला जायचा. बाई हात तरी लावित होती का शिवलिंगाला? बाई हात तरी लावित होती का? आता मी या मंदिरात जाऊन पाहिलं, लगे एका बाईनं आपल्या महादेवा लगे असं धरलं होतं. काय काय डायरेक्ट ते महादेवाच्या लिंगाला असं धरलं होतं. माऊल्यांनो माझा राग नका येऊ, तुम्ही खरं सांगतोय. अहो वेदीला सुद्धा बाईचा स्पर्श चालत नाही महादेवाच्या. तुम्ही आंघोळ करून गेला तर हरकत नाही ना, जा तुम्ही सकाळी आंघोळ करा माऊल्यांनो, स्नान करा आणि लगेच महादेवाला पाणी टाकायला जा. आंघोळ केल्या जा, दोष लागणार नाही कमीत कमी. पण सगळे घरचे कामं करून जर का कोणत्याही टायमाला गेले महादेवाच्या लिंगाला स्पर्श केला, काशीखंड उघडून पाहून घ्या, त्या लिंगाला स्पर्श तरी चालतो का? अहो माणसाचा स्पर्श चालत नाही तर बाईचा किती दूर आहे हे कोण सांगणार आहे? हे मी कशा करता सांगतोय,
लिंग पुराण पाहून घ्या, स्कंद पुराण पाहून घ्या, शिवमहापुराण ऐकून घ्या, शिवलीलामृत उघडून पाहून घ्या आणि काशीखंड पाहून घ्या. घाबरतोय असं नाही, चूक होऊ नये, मला काळजी आहे तुमची, चूक होऊ नये. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजही वाचू शकणार नाही आपल्याला, त्यांनी आपल्याला वाचवावं. मग ते पुन्हा म्हणतील आम्ही नव्हतो म्हणलो तुम्हाला की हरिपाठ आणि काकडा सोडून दुसरं काही करा म्हणून. शंकराच्या भक्तीला विरोध नाही आहे, पण भक्तीची पद्धत काय आहे. पुढे पुढे आपण जसं जाऊ पुढे, बेल कसा वाहिला पाहिजे, भस्म कसं लावलं पाहिजे. बऱ्याच जणाला महादेवाला पाणी टाकण्याची पण पद्धत बरोबर माहित नाही. बेलाचं पान भस्मही आपण चुकच लावतोय देवाला. शिवमहापुराण ठेवली, मला सांगण्याकरताच बोलवलं तुम्ही, माहिती घेण्याकरताच बोलवलंय. पण तिथं जाऊन जर का मी सांगितलं मंदिरात, लोक म्हणते लय शहाणा झालाय बाबा मोठा, म्हणून मी सांगितच नसतो. बरेच वेळेस मी महादेवाच्या दर्शनाला जातो ना, मी पाहतो लोकांना बरेच जण महादेवाच्या लिंगाला असं दाबत राहतात, असं दाबत राहतात. अरे दाबलं तर तुम्ही मला खरं सांगा, कोणत्याही देवाच्या मंदिरात जा, खरे जर का भक्त असाल, नीट ऐका, खरे भक्त असाल, महादेवाच्या मंदिरात जा, महादेव प्रसन्न आहे. पण ज्या देवाच्या मंदिरात देवाची भक्ती होत नाही, त्याची आरती होत नाही, त्याची पूजा होत नाही, त्या देवाचा चेहरा तुम्ही पाहता उदासीन झालेला असतो. आता बऱ्याच लोकांनी काय केलंय 2-4 वर्षामध्ये, मी टीका खरंच नाही करत आहे, मी तुम्हाला मनातून सांगतोय जेवढं शिकलोय खरं. शिवमहापुराण काय सांगताय रे, शिवमहापुराण राहिलं बाजूलाच, आणि आजकाल दुसरेच उपाय सांगणं चालू आहे जे शिवमहापुराणात नाही पण आहे. काळी मिरच्या चढवा, शिवमहापुराणात कुठंच लिहिलेलं नाही की महादेव को काली मिर्च चढाना चाहिए. हे सगळे आघोरी उपाय आहेत. हे कुठं लिहिलं म्हणजे शिवमहापुराणात उघडून दाखवा बरं की महादेव को काली मिर्च चढानी चाहिए. अरे काली मिर्च महादेवाला चढवलं त्याला ठसका लागल ना, तुम्हाला शाप देईन का आशीर्वाद देईन. गुलाबजामुन चढवायचं द्यायला सोडून काळी मिरची कुठं चढवता. रसगुल्ला, रसमलाई, इमरती असं काही द्या देवाला. काळी मिरची कुठं असते का बाळू भाऊ, कुठं लिहिलं शिवमहापुराणात काली मिरची. आणि कशा करता ते महादेव म्हणून मला काही तुम्ही म्हणजे ठ्यासही नाही लगे डायरेक्ट काळी मिरची असं नाहीये. बघा मी खरंच निंदा करत नाहीये, खूप समाजामध्ये भ्रम पसरलेला आहे आणि विशेष रूपानं आपली महाराष्ट्राची जनता भोळी, आपल्या लोकांना कळत नाही. हे गुरुचरित्रामध्ये दत्तात्रयाने सांगितलेलं आहे, रोज जर का तुम्ही कुलदेवताची नाव जरी घ्यायचं विसरले, तुम्ही इकडे पूर्ण ज्ञानेश्वरी वाचा, पण तुमच्या देवाचं नाव घ्यायचं जरी विसरले तुम्ही, कुलदेवाचं ते निष्फल होऊन जातं. कुलदेवाचं एकदा का होईना नाव घेतलं पाहिजे. आपण आपलं कुलदैवत, कुलदेवी, पित्र आणि आई वडील यांना कधीच विसरलं नाही पाहिजे. शिवमहापुराण कथा तुम्ही ऐकतात हरकत नाही. शंकर हे करुणेचे देवता आहे, लवकर प्रसन्न होईल, लवकर फळ देणारे देवता आहे शंकर. तुम्ही संकल्प करा, ही कथा ऐकून संकल्प करा. कथा ऐकल्यानंतर आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं शिकायला भेटणार आहे. तशा गोष्टी जीवनामध्ये आचरणात आणून तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन संकल्प करा आणि पुढच्या वर्षीपर्यंत जर का पुन्हा ते पूर्ण झालं तर सांगा. निश्चित सगळ्या इच्छा पूर्ण करणारं दैव शंकर आहे, लवकर काम करतो, हरकत नाही, संदेह नाही. पण एका वेळेस एक उपाय, उपायाच्या एवढे नादी लागून गेले लोक की नामस्मरण विसरले. बऱ्याच लोकांच्या हातामध्ये माळी दिसना झाल्या होत्या. शिवलीलामृताचे पारायण बंद झाले, लोक पारायण करणं झाले, हरिपाठ काकडा करणं झाले, ज्ञानेश्वरीची संख्या कमी झाली. कीर्तनाला कथेला गंज लोक ज्ञानेश्वरीला बसायला कोणीच तयार नाही, सगळे चिल्ले पाल्ले बसायला लागले. रामभाऊ महाराज राऊत म्हणले अहो कोणी बसनच झालं ना. नुसतं उपायनं जर का देव भेटला असता तर हे पारायण ग्रंथ कशाला लिहिले असते ज्ञानेश्वर महाराजाने. रामभाऊ महाराज राऊत म्हणले काही नुसतं पारायण करायला ग्रंथ आहे का. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओबीचा अर्थ आपल्या वारकऱ्याला माहित नसला पाहिजे. तुकाराम महाराजाला त्या अभंगात काय सांगायचं आपल्याला माहित नसलं पाहिजे. या श्लोकातून काय सांगायचंय शंकराला माहित नसलं पाहिजे आपल्याला. नुसतं उपायनं जर का देव भेटला काहीच गरज नाही ना, मलाही कथा सांगायची गरज नाही ना. मी मस्त उपाय करीत बसन, दिवस रात्र महादेवाला चोळीत बसन, भस्मगिस्म लावीन, पाणी चढवन, पण भेटत नाही ना देव तशानं. अरे जुन्या काळामध्ये हजारो वर्ष लोक तपश्चर्या करायचे. वाल्याचा वाल्मिकी झाला 60,000 वर्ष तपश्चर्या केली. रामाचा जन्मही झाला नव्हता. धारारे ठोकारे मारारे एवढंच त्याला काम होतं. नारदाने सांगितलं तपश्चर्या कर, त्याला धड राम राम सुद्धा म्हणता येईना. मरा मरा कोणालाही मारायचंच ते, त्याला फक्त मरा 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 माहिती होतं. मरा म्हणता 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 राम म्हणायला लागलं. 60,000 वर्ष तपश्चर्या केली, अंगावर वारूळ जमा झालं. 60,000 वर्षानंतर नारद भेटले. रामही नाही भेटले, नारद भेटले. हजारो वर्ष तपश्चर्या करून देव भेटत नव्हता त्या लोकांना. नुसत्या उपायनं देव भेटणार आहे का? उपायनं देव भेटणार नाही. तुम्हाला अनुभव येईल, पण पद्धत बरोबर असली पाहिजे. आणि पद्धत शिवमहापुराणात काय सांगितलंय, शिवमहापुराणामध्ये जे सांगितलंय तेच आपण केलं पाहिजे. बरं तुम्ही मला सांगा बरं, आपण तरी कोणत्या का टायमाला होईना आंघोळ करतो का बरं? थोडं उशिरा उठलो तर घरचे आपल्याला लगे म्हणते अरे उठ ना, म्हणते का नाही? पोराला झोपू देते का 8-8:30 वाजे आपले, उठ ना. कवर झोपतो आता, झोपू देत नाही लोक. मला झोपू देत नव्हते 10वीला घरचे उशिरापर्यंत.
लवकर उठवायचे. तुमचं मला काही माहित नाही, म्हणजे घरचे आपल्याला झोपू देत नाही 8-9च्या पुढं. म्हणजे काय व्हायचे, आंघोळ लवकर झाली पाहिजे, यानं टाइमच सगळे कामं केले पाहिजे. आणि मग आपलं जर का सगळं टाइमात आहे तर देवाचा बेटाईम आपण कसं करू शकतो? आपल्या टाइमात आपण कसं मंदिरात जाऊन देवाला आंघोळ घालू? एक टाइम तुम्ही करा फक्त. आणि माझी एक विनंती फक्त तुम्हाला आहे, हे शिवमहापुराणात लिहिलेलं आहे की तुमची आंघोळ झाल्या झाल्या 1 तांब्या नाही, तुम्ही 3 तांबे भरून घ्या. 3. 1 लोटा नका चढवू महादेवाला, 3 चढवा. लवकर काम होईल तुमचं, सकाळ दुपार संध्याकाळ. पण आंघोळ झाल्या झाल्याच महादेवाच्या मंदिरात जाऊन ते 1 तांब्या पाणी महादेवाला घातलं गेलं पाहिजे, तरच काही फायदा झाला तर होईल, निश्चित, गॅरंटेड. कोणत्याही टायमाला जाऊन जर का असं पाणी घातलं महादेवाला, मी खरं सांगतोय, महादेव भगवान आता सध्या खूप टेन्शन मध्ये असले पाहिजे. कारण की इकडच्या मंदिरात अंग पुसलं की तिकडच्या मंदिरात उभाला, आणि तिकडच्या मंदिरातून अंग पुसलं. बरं, तसं पाहायला गेलं महादेवाचे मंदिर लोक लईच बांधू राहिले. महादेवाने सांग, कुठेही मंदिर महादेवाचे चालूच आहेत ना. मला 4 वर्षापूर्वी सांगा बरं, महादेवाच्या मंदिरात बाया दिसत तरी होत्या का? जात नव्हते. ही निंदा नाही हो, ही वास्तविकता आहे. तुम्हाला राग आला तरी चालेल, माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. मी तुमचा मुलगा आहे, महाराष्ट्रीयन आहे, तुम्हाला सांगितलंच पाहिजे. पांडुरंग तरी आपला आहे, जाऊ दे. एका बाईनं पांडुरंगाच्या पायाला पप्प्या घेतल्या होत्या. बाई महा पांडू, बाया आमच्या पिसा देवीला मुका पांडुरंगाच्या. पांडुरंग आपला वारकऱ्याचा देवता आहे, जाऊ द्या. पण महादेवाच्या शिवलिंगाचं काय महत्व आहे तुम्हाला माहिती आहे का? शिवलिंग महादेवाचा हे निर्गुण निराकार तत्व आहे. त्या महादेवाच्या शिवलिंगाला स्पर्श करत असताना आपल्याला माहिती नाही की त्या शिवलिंगाला महादेवाचे डोळे कुठे आहेत, पाय कुठे आहेत, आपल्याला माहित नाही. माहित नसतानाही आपण जर का महादेवाला, बऱ्या का माऊलीनं असं धरलं की जसं काही पोराला धरलं, मी म्हणलं असं नका करून आजी, महादेवाची वेदील नाही, डायरेक्ट ती पिंड धरून टाकली होती अशी. म्हणलं टोचन, बांगड्या टोचन, काही टोचन महादेवाला. आमच्या वृंदावनाला जे मोठाले संत आहेत ना, बाकी बिहारी कृष्णाला सेंट लावतात ना, तर सेंट लावताना हातातल्या अंगठ्या सुद्धा काढून ठेवतात का? देवाला टोचू नये म्हणून. आपण खसाखस रगडितो, हातात बांगड्या आणि कडेन खसाखस महादेवाला आपण रगडितो. हे कशा करता मी सांगतोय, हा विनोदाचा विषय नाही, वास्तविकता आहे. या कलियुगामध्ये अगोदरच असं आहे म्हटले, या विद्येश्वर संहितेमध्ये, पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे, जिकडे तिकडे कली मातला, कठीण काळ हा आला पुढे. पुत्र पित्याचा द्वेष करीतो, कांतापतीला मानिना, सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती जीवा, सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती जीवा, सासू सुनावर देती. या विद्येश्वर संहितेमध्ये सगळ्यात अगोदर कलियुगातील लोकांची स्थिती कशी असेल त्याच्यापासूनच सुरुवात आहे. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे, जिकडे तिकडे कली मातला, कठीण काळ हा आला पुढे. पुत्र पित्याचा द्वेष करीतो, कांता पतीला मानिना, सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती जीवा. विद्येश्वर संहिता एक 10 मिनिटाची कथा आहे, त्यानंतर आरतीत प्रवेश करत आहोत. ओम सांब शिवाय नमः, श्री गणेशाय नमः. अथ श्री शिव महापुराणम प्रथमा विद्येश्वर संहिता. अथ प्रथमोध्याय. व्यास उवाच कि धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे, प्रयागे परमे पुण्ये ब्रह्मलोकस्य वर्तमनी. तीर्थराज प्रयागाला त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना सरस्वती. सरस्वती अंतर्वाहिनी आहे, गुप्त आहे. गंगा ही हरिद्वार ऋषिकेशून येते आणि यमुना वृंदावन मथुरेहून येते, दोन्ही नद्यांचा संगम होतो. सरस्वती अंतर्वाहिनी आहे. त्या तीर्थराज प्रयागामध्ये त्रिवेणी संगमाच्या तटावरती सगळ्या साधू संतांनी यज्ञ करण्याचं ठरवलं आणि यज्ञ करण्याकरता सगळे साधू संत तीर्थराज प्रयागामध्ये आले आणि यज्ञ करणाऱ्या साधू संतांना दर्शन देण्याकरता सूत महाराज आले. ज्या सूत महाराजांना 88,000 ऋषींना नैमिषारण्यामध्ये शिवमहापुराण सांगितली,
तेच सूत महाराज पुराणाचे ज्ञाते आहेत. म्हणून संतांच्या मधात आले. सगळ्या संतांना उठून त्यांना नमन केलं, अभिवादन केलं, बसायला आसन दिलं आणि सांगितलं तुम्ही आम्हाला पुराणाचं ज्ञान द्या की कोणतं पुराण ऐकलं पाहिजे. सांगितलं कलियुगामध्ये जर का विशिष्ट रूपानं लवकरात लवकर मनुष्य देहाचं सार्थक करायचं असेल तर शिवमहापुराण कथा ऐकली पाहिजे. आता शिवमहापुराण काय आहे तर सूत महाराज तीर्थराज प्रयागामध्ये सगळ्या संतांना सांगतात शिवमहापुराण कथा हे भगवान शंकराचं वाङ्मय स्वरूप आहे. आणि याचा क्रम सांगताना असा सांगितलं जसं भागवत हे भगवान विष्णूनं ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, नारदानी व्यासाला सांगितलं आणि व्यासानं ते लिहून घेतलं गणपती बाप्पाकडून आणि शुकाचार्याला शिकवलं आणि शुकाचार्याने राजा परीक्षितला सांगितलं. ही भागवताची परंपरा प्रस्तावना. तसं शिवमहापुराणाची परंपरा प्रस्तावना. शिवमहापुराण हे स्वतः भगवान शंकरानं आपल्या मुखातून सगळ्यात आधी आपली पत्नी पार्वतीला सांगितलं. काय भगवान शंकरानं हे शिवमहापुराण सगळ्यात आधी माता पार्वतीला सांगितलं. पार्वतीनं शंकराकडून ऐकलं आणि आपला मोठा मुलगा कार्तिक स्वामीला सांगितलं. कार्तिक स्वामीनं पार्वतीकडून ऐकलं आणि नंदीला सांगितलं. भगवान शंकरचं वाहन नंदिकेश्वराला नंदीनं कार्तिक स्वामीकडून ऐकलं आणि ब्रह्मदेवाच्या 4 मुलांना सांगितलं. ब्रह्मदेवाचे 4 मुलं सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार ब्रह्मचर्याचं दुर्घड पालन करतात. 4 जणांचं वय 5-5 वर्षाचं, वय वाढतही नाही वय कमी होत नाही. त्या सनत कुमारांनी नंदीकडून ऐकलं आणि सनत कुमारानं या शिवमहापुराणाचा उपदेश महर्षी वेदव्यासांना केला आणि महर्षी वेदव्यासानं सनत कुमाराकडून हे शिवमहापुराण ऐकून या शिवमहापुराणाचे 7 संहिता, 24,000 श्लोक आणि 459 अध्याय बनवले आणि जगत कल्याणाकरता सूत महाराजाला ऐकवलं. व्यास महाराजाकडून सूत महाराजांनी ही कथा ऐकून नैमिषारण्य तीर्थामध्ये साधू संतांना सांगितली पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा ही कथा त्यांनी तीर्थराज प्रयागामध्ये सगळ्या साधू संतांना सांगितली जे यज्ञ करण्याकरता आले होते. अशी याची प्रस्तावना आणि असा याचा क्रम आहे. आता सांगितलं हे शिवमहापुराणापासूनच सगळे पुराण बनले असा एक भाव आहे. सगळे पुराण जे आपण पाहतो का ते शिवमहापुराणापासूनच बनले. म्हणजे कसे स्वर्गामध्ये एक 100 कोटी श्लोकाचा ग्रंथ बनवला होता भगवान शंकरांनी. किती 100 कोटी श्लोकाचा एक ग्रंथ. आता 100 कोटी श्लोक लोकांच्या डोक्यात कसे घुसायचे म्हणले 100ही घुसत नाही. आपल्यासारख्या डोक्यात 100ही घुसत नाही. 100 कोटी केव्हा घुसणार आहे. म्हणून त्रेता युगामध्ये भगवान शंकराच्या आज्ञेनं त्रेता द्वापार या युगामध्ये भगवान विष्णूनं व्यासाचा अवतार घेतला आणि अज्ञानी लोकांना ज्ञान देण्याकरता महर्षी वेदव्यासानं शंकराच्या आज्ञेनं त्या 100 कोटी श्लोकातून काय केलं 4 लाख श्लोक बाजूला काढले. काय केलं 100 कोटी श्लोकाचा जो एक ग्रंथ शंकरानं बनवला होता त्याला महान ग्रंथ असं म्हटलं. तो अजूनही स्वर्गात आहे. 100 कोटी श्लोकाचा ग्रंथ सांगणार कोणी बाबाही नाही, सांगूही सांगणार कोणी नाही. म्हणून त्या 100 कोटी श्लोकामधून व्यासानं 4 लाख श्लोक बाजूला काढले. आता 4 लाख श्लोकही लोकांना झेपणार नाही म्हणले अवघड आहे. मग 4 लाख श्लोकांचे 18 भाग केले व्यासानं. काय केलं 4 लाख श्लोकाचे 18 भाग केले. त्यापैकी 81,000 श्लोकाचं स्कंद पुराण बनवलं, 55,000 श्लोकाचं पद्मपुराण बनवलं, 25,000 श्लोकाचं नारद पुराण बनवलं, 24,000 श्लोकाचं शिवमहापुराण बनवलं, 23,000 श्लोकाचं विष्णू पुराण बनवलं, 19,000 श्लोकाचं गरुड पुराण बनवलं, 18,000 श्लोकाचं भागवत पुराण बनवलं, 18,000 श्लोकाचं श्रीमद ब्रह्मवैवर्त पुराण बनवलं, 11,000 श्लोकाचं लिंग पुराण बनवलं. असे 18 पुराण बनवले आणि या 18 पुराणापैकी शिवमहापुराण एक आहे आणि त्या शिवमहापुराणाचे मुख्य देवता भगवान शंकर आहे. त्यांचंच कायम स्मरण केलं पाहिजे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप होईल आणि जप झाल्यानंतर आरतीमध्ये प्रवेश असेल. 1 माळ कसा जप करायचा हे मी सगळ्यांना सांगतोय. काही वेळेस मी, काही वेळेस गायक, काही वेळेस तुम्ही, काही वेळेस पुरुष मंडळी टाळी वाजवून एक सीमित लय याचा कमी असेल लय म्हणजे सगळ्यांना म्हणता यावं अशा पद्धतीनं जप झाला की लगेच आरतीमध्ये प्रवेश असेल. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. म्हणा सर्वजण टाळी वाजवून नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. म्हणा. हा आवाज येऊ द्या सर्वांचा. म्हणा माता माऊलीनो.
पुरुष बांधव म्हणा आता. नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय. पार्वते पतये हर हर महादेव की जय. सांब सदाशिव भगवान कृष्णेश्वर महादेव की जय. त्र्यंबकेश्वर महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है.